नाही येत तर नाही येत. सगळ्या गोष्टी मी नाही करू शकत. मी दुसऱ्याच्या धंद्यात हात घालत नाही. मी कास्टिझम पाळत नाही. गॅस हा महाग मिळतच होता, मिळतोच अजूनही, तरी सुद्धा आम्ही एक सुद्धा मेनू कमी केला नाही. नॉनव्हेजमध्ये आपण सिलेक्ट झालो होतो, पण टुरिझम आपण खूप वाढवलं होतं त्यावेळेस. लोक स्पेशली यायचे हिंद केसरीला. आता तुला सांगतो, मध्यंतरी मी म्हणजे 24 तासापैकी आता तर माझी झोप तर कमी झाली शुगरमुळं. मी साधारण झोपतो पहाटे 3-3:30ला, 6-6:30-7ला मला जाग येते. आणि मी हॉटेलवरती एक 10 वाजता जातो. 7 ते 10 मी स्क्रीनिंग करत असतो. इंस्टाग्राम, फेसबुक काय शिकायला मिळतं ह्याच्यातनं. खूपशा रील्स येतात, बघत बसतो. हॉटेलला गेलं, काम लावलं की परत मी ते बघत बसतो. म्हणजे प्रॅक्टिकली मी ऑनलाईन 24 तासापैकी 16 तास मी ऑनलाईन असतो, स्क्रीनिंग करत असतो. कुठे काय शिकायला मिळतं, काय नाही काय नाही काय. मध्यंतरी असंच एक पॉडकास्ट चालला होता, त्यांनी भरपूर हॉटेलवाले बोलवले होते. मग त्याचा मला फोन आला, नाही सर आपल्याला पॉडकास्ट घ्यायचा. म्हटलं पॉडकास्ट म्हणजे नेमकं काय करायचं. म्हणजे जे लोक तुझ्याकडे आले प्रामाणिकपणे सांगते, खरं बोलले का म्हणलं, ते तुला माहिती आहे. तो नाही, आता ते परमेश्वराला माहिती नाही ते खरं बोलले का खरं बोलले. त्रिशूल पिक्चर होता अमिताभ बच्चनचा. ती हिरोईन तिची आई वैदा रहमान ना, ती त्यात दाखवलं की तिला संजय कपूर साहेबांनी फसवलं. ती बिगारी काम करायची. अमिताभ बच्चन तुळशीची माळ घेऊन मुंबईत येतो, 5 रुपयात लगेच बिल्डिंग बांधतो. आता तो प्रकार राहिलेला नाही. पैशाला खेचतात. पहिली गोष्ट, आपले आई वडील गरीब जरी असले, आपण 4 चौघात सांगायचं नाही तुम्ही तुमच्या घरच्यांची चव नका काढू. त्यांनी गरिबीत तुम्हाला केलं तयार, ते सांगू नका. मला विचार, मी सांगतो मी साऊंड फॅमिलीतला आहे. अपडाऊन्स माझ्या पण आहेत, प्रत्येकच येते अपडाऊन्स, ते येतातच. ते बंद करा. म्हणजे शोले पिक्चर जेव्हा निघाला ना रमेश सिप्पी साहेबांचा, त्यात अमिताभ बच्चन साहेब होते. सर खूप छान ऍक्टिंग केली. धर्मेंद्रचं पण साहेबांचं खूप छान काम आहे. बसंतीन कुत्तो के सामने मत नाचना. त्यानंतर हेमा मालिनी त्यांचं पण भारी काम होतं. चल धन्नो आज तेरे बसंती की इज्जत का सवाल आहे. त्यात एक आपले एके अंगल इतना सन्नाटा क्यों है भाई. म्हणजे हे सगळं सगळ्यांचं खरीच्या वाट्याने तो पिक्चर हिट झाला शोले. नुसते एका माणसामुळे. आणि तोच सोंगाड्या घ्या, दादा कोंडके. स्वतःच प्रोड्युसर, स्वतःच डायरेक्टर, स्वतःच हिरो, सगळं स्वतः. आपण दादा कोंडके आपल्या आयुष्यातले. मी सगळं काही करू शकत नाही. जेवढं मला जमतं मी प्रामाणिकपणे होतो. मला जी गोष्ट येत नाही मी नाही म्हणून सांगतो. तांदळाची भाकर मला येत नाही, आता येते. जे येत नव्हती ना मला म्हणलं आपल्याला नाही तांदळाची, त्यात कमीपणा काय. नाही येत तर नाही येत. सगळ्या गोष्टी मी नाही करू शकत. बिर्याणी काय रॉकेट सायन्स नाही आहे. पण आपण पहिलेपासून ठरवलंय हिंद केसरीमध्ये फक्त मराठमोळ पदार्थ विकायचे. मी तेच विकतोय. मला जर कोणी फोन केला ना बिर्याणी, मी सरळ म्हणतो महाराष्ट्र दरबारला सलीम मामाची बिर्याणी भारी. स्वतःहून बोलतो मी. मध्यंतरी जेव्हा वेबिनार घेतला आणि सर तुम्ही रान चालू करा, म्हटलं शिरायवाड्याला विकतोय ना रान, तिकडे जाऊन खा. मी दुसऱ्याच्या धंद्यात हात घालत नाही. आणि जिकडं जो व्यक्ती काम करतोय एक मराठी बांधव, त्या एरियामध्ये मी जात नाही. हे मी स्वतः पाहिलेलं आहे. आणि ह्या लोकांचं कसं आहे की हे सगळंच बनवतात. म्हणजे हे स्वयंपाकी बनवतात, सगळ्या लोकांनी बनवतात. मी फक्त स्वयंपाकच बनवतो, मी लोकांना नाही बनवत. हे थोडक्यात आपल्या नाशिकच्या भाषेत येड्यात काढणं, ते मी नाही करत. जे मला जमतं मी तेवढंच काम करतो. पाण्यामध्ये सुद्धा मी बिस्लरी किंवा टाटा कॉपर, बिस्लरी पार्लेचं प्रॉडक्ट आहे, इंडियन कंपनी. टाटा कॉपर टाटांचं आहे. मी किनले बिनले बरं काम करत नाही. म्हणजे आपण घाम घालायचं आणि परदेशात पैसे द्यायचे, कोणाच्या बापाने शिकवलं आहे. आणि हॉटेलवाल्यांची सगळ्यात मोठी चूक, मग तो लहान असो किंवा मोठा असो, म्हणजे कुणाचं हॉटेल 2 लाखात तयार होतं, कुणाचं 10 लाखात, कुणाचं 50 लाखात, कुणाचं 1 करोडमध्ये होतं. भिकारी सारखं त्यांचा फ्रीज का घ्यायचा आपण. त्यांचं पाणी द्यायचं, फ्रीज विकायचं. मी कोल्ड्रिंक विकत नाही. ते थम्सअप हे ते जे चांगलं नाही मी ते विकतच नाही. आणि भेटता काय 3 रुपये पेक्षा आपलं लिंबू सरबत विका ना, सोलकडी विका, कैरीचं पण विका, कोकम सरबत विका, कोकम सार विका. हे का नाही करत तुम्ही. भीक लागली का आपल्याला त्यांचा फ्रीज फुकट येईल म्हणून.
50,000 फ्रीज विकत घेऊ शकतो ना आपण, सहज आहे. जर तू हॉटेलला 50 लाख खर्च करतोय तर 50,000 फ्रीज जड आहे का तुला? आपण प्रत्येक ठिकाणी आपले फ्रीज विकत घेतलेले आणि आपल्याला जे पाहिजे तेच आपण देतो. पहिली गोष्ट, पाणी विकलंच नाही पाहिजे, मी त्या मताचा आहे. आपल्या भारतामध्ये दुधाचे सुद्धा पैसे घेत नव्हते, दूध फुकट जायचं, आता पाणी विकलं जाते. मी जे पाणी पितो तेच मी तुम्हाला देतो. पण काही काही ना कसं असतं, थोडं एक आपण थोडं लाईफस्टाईल भारी, मग आम्ही पाणी महाग आहे, घ्यायचं तर घे. आणि तेही पैसे जे येतात आपल्याला ते आपण कुठे ते सत्कर्मी वापरतो, जे प्रामाणिकपणे सांगतो. आज लोक खूप इश्यू झाला, MRPच्या वरती विकू नाही शकत. 20 रुपये MRP, तुम्ही 30ला विकता, कोण 50ला विकता, मी लो विकतो. पण सुप्रीम कोर्टचा जजमेंट आहे, जेव्हा तुम्ही रेस्टॉरंट किंवा कॅफे किंवा हॉटेल उघडता त्यावेळेस तुम्ही ती सर्व्हिस देतात. तो तुमच्या टेबलवर बसतो, तुमचा AC नसतो, तुम्ही सर्व्हिस देता म्हणून तुम्ही चार्ज करू शकता. हा तुमचं जर टेक अवे काउंटर असेल तर तुम्ही नाही विकू शकत. हा सगळ्यात पहिला नियम, ह्या लोकांना माहीतच नाही. मी स्वतःकडे 170 रुपयाला पाणी पिलंय, दिलं 170 रुपये, माहिती. आता आपण हॉटेलमध्ये आपण काय पाण्याची बाटलीची किंमत विचारतो, आपण म्हणतो दे रे पाणी, त्याने दिलं, पिलं 170 रुपये. आयलं म्हणलं 170 म्हणजे झालं, गंमतच झाली, म्हणून देऊन टाकली. ही मीच होतो साऊथ बॉम्बेला. हा प्रकार खूप आहे, हा पण प्रकार आहे. तुम्ही, कारण कसं आहे की फूड लायसन्स 3 प्रकारचे निघतात. एक तुमचं डिस्ट्रिक्ट येतं, एक स्टेट येतं आणि एक सेंटर येतं. डिस्ट्रिक्ट म्हणजे आपण फक्त नाशिक पुरतच करू शकतो, स्टेट म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्र तुम्ही व्यवसाय करू शकता, आणि सेंटर म्हणजे ऑल ओव्हर इंडिया. माझे स्टेट लायसन्स तुमच्या पाण्याच्या रिपोर्टवरती निघतात. पण सगळी रोगराई पाण्यातनंच पसरते. तुम्ही जे स्वयंपाकाला पाणी वापरतात ते बरोबर आहे की नाही, ते जर बरोबर असेल तरच तुम्हाला स्टेट लायसन्स मिळतं, नाही तर मिळत नाही. म्हणजे आपण साहेब पाणी कोणतं द्यायचं हे काय स्पष्ट, तुझं म्हणलं आहे घ्या हे. जर मी तुम्हाला पोटभर भाकऱ्या खाऊ घालतोय, भात खाऊ घालतोय, मी पाण्यात पैसे घेईल का? भाकरीमध्ये जास्त पैसे मला, मी कितीलाही देऊ शकतो ना, तो माझा कॉल आहे. ते या गोष्टी. आणि एकमेव तुझं कधी आपला बोर्ड पाहिला ना, पूर्ण भारतात आपला एकमेव बोर्ड असा ज्याच्यात हॉटेल लिहिलेलं नाही, रेड अँड ग्रीन सिम्बॉल नाही. आम्ही खूप भारी चुलीचं मटण बनवतो नाही, फक्त हिंद केसरी आपला लोगो, माझा फोटो, आणि खालती एकच टॅगलाईन, नावातला रुबाब खाण्यात सुद्धा. आता हिंद केसरी नाव हे का घेतलं? जसं कुस्तीमध्ये हिंद केसरी तपश्चर्या, तशी फूडमध्ये का नाही होऊ शकत? होऊ शकते ना. म्हणून मी घे, मग थाळ्यांचे नाव आपण पुन्हा, जसं नाशिकला नाशिक केसरी, पुण्याला पुणा केसरी, ठाण्यामध्ये ठाणा केसरी, मग महाराष्ट्र केसरी, भारत केसरी, हिंद केसरी. म्हणजे थाळीमध्ये पण काढायची एक गंमत आहे. जे आपण हिंद केसरी थाळी केली ना, आमच्या इकडं 31 डिसेंबर असलं किंवा गाठारी असली ना, आमच्या पालकांच्या घरी सगळं बनतं. म्हणजे मटण, चिकन, फिश, सगळ्या गोष्टी माझ्या मम्मी बनवायची, माझी काकू बनवायची. मम्मी एक्सपायर झाली, आता ही बनवते. तर मी माझ्या मम्मीचं आणि काकूचं पाहिलं, त्यास माझा लहान काका रमेश काका जायचा मटेरियल आणायला, मी लहान होतो. ते आणणं जे मोठी गोष्ट आणि ते बनवणं त्याच्यात मोठी गोष्ट. ह्या दोघींना जेवताच येत नसायचं आमच्यासोबत, कारण ते बनवण्यात थकलेले, म्हणजे ते बनवून त्यांची इच्छाच होत नव्हती. मग त्या गृहिणीला उद्देशून आपण ही थाळी काढली की तिला तिच्या मुलाबरोबर, नवऱ्याबरोबर, सासऱ्याबरोबर तो आनंद मिळाला पाहिजे जेवणाचा, जो माहेरी मिळतो, तो हिंद केसरीमध्ये मिळतो. आणि एका थाळीमध्ये 8 प्रकार, सगळ्या प्रकारच्या गोष्टी. म्हणजे माझ्या इकडचं सांगतो, तू मटन खा, चिकन खा, फिश खा, विदाऊट पीस तू रश्श्यानी ओळखशील हा रस्सा कसला, तो आराम येतो त्या गोष्टीचा. ती खरी गंमत आहे. ठाण्यामध्ये सुंदर काम चाललंय, पुण्यातही सुंदर, नाशिकमध्ये तर सुंदरच काम चाललंय आपलं. आणि सगळ्या ठिकाणी ग्रेव्हीज आपल्या नाशिक बनवतात. आपण सेंट्रलाइज किचन केलं, ज्यांचा जे मसाला ग्राइंड करून आणि त्याची ग्रेव्हीजची आम्ही पेस्ट बनवतो, ते सगळं ऑटोमॅटिक मशीन्सवरती चालू केलेलं आहे. आपल्याच युनिट, आपण बाहेर विकत सुद्धा नाही. सगळं व्हॅक्युम पॅक होतं, त्याला बॅग सुद्धा आपण फूड ग्रेडच्या घेतलेल्या आहे. साधारण एक बॅग आहे ती 14-15 रुपयाची एक बॅग आहे. सगळ्या गोष्टी, मग त्याला ते आईस, ड्राय आईसमध्ये पाठवणं, सगळं व्यवस्थित करणं, त्या पद्धतीत आपण काम करतो. मजा येते, पण
ती गंमत वेगळी आहे. म्हणजे मटण बनवून खाऊ घालण्याची मजा वेगळी आहे. धंदा त्यालाच तर म्हणतात. तुला सांगू का, मटण 800 रुपये किलो, चिकन 200 रुपये किलो. चिकन मध्ये मार्जिन जास्त आहे तरी मी मटण विकतो. पण चिकन मध्ये सिलेक्शन काही नाही माझं, मटण मध्ये सिलेक्शन आहे, त्यात माझी कला आहे. म्हणून मी मटण विकतो, पण मला आवडतो. काही वर्ग असा आहे की तो रेड मीट मध्ये जात नाही, त्याच तो चिकन मध्ये जातो. मग खूप जण येतात, गावठी का रेग्युलर, रेग्युलर बाबा बिंदास का. आजपर्यंत मी एकाही गिरायकाला बोललो नाही की खाऊ नको. ज्या दिवशी नसलं मी नाही म्हणून सांगतो, विशेष स्टॉप नाही बॉस माझ्याकडे. मध्ये मला येतं कुठे खाऊ, तुझ्या हिशोबाने बघ बाबा, जिकडं जायचं तिकडं जा. मी आजपर्यंत एकाही मालकाला मटण खरेदी करताना पाहिलेलं नाही. ते जाऊन दे, एकाही मालकाला मी पीठ दळताना सुद्धा पाहिलेलं नाही गिरणीचं. मी स्वतः जातो, ही जाते, हे आमचा अमोल जातो. खरेदी माझी आज पण खरेदी पवार बंधूंकडनंच धान्याची. पवार बंधू आपल्या गंगापूर स्वच्छ आणि सुंदर माल. थोडा कॉस्टली, ठीक आहे, काही वाईट नाही. कॉस्टली का बरं, कारण ते स्वच्छ करतात. शेवटी लेबर येतं, सगळं येतं, पॅकिंग येतं, सगळ्या गोष्टी येतात. आता पहिले, आता ते नवीनच पद्धत चालवली, ग्लोव्ज घालून शूट काढायचा. का ग्लोव्ज नाही घातले काय हायजीन नाही होत, असे ते काय ग्लोव्ज घालायचे, मग असं वाढवायचं, मग ते दवाने दारू भैयन अशा काहीतरी रील टाकायच्या, त्याच्यात मजा नाही. तुम्ही काय करता काही नाही. किचन मध्ये सगळीकडे लिहिलेले नो ऍडमिशन इन किचन विदाउट परमिशन, स्पष्ट लिहिलं. बरोबर आहे. आपल्याकडे बिंदास काय खायचं बघा, मला काय बनवतोय बघा. फक्त थोडे नॉर्म्स पाहायला लागतात. हेअरकॅप, हेअर व्हायला तेवढे नॉर्म्स तुम्ही पहा, येऊन बघा काय तुम्ही खाताय, तुमचा बघायचा हक्क आहे. आता बटरमध्ये म्हणशील तर आता न्यूट्रीलाइट अँड डिलिशियस, त्याची किंमत कधी 180 रुपये किलो आहे, तेच अमूल 550. कारण न्यूट्रीलाइट अँड डिलिशियस हे बटर नाही आहे, पाम ऑइल आहे. पाम ऑइल आहे, म्हणजे तोही प्रकार डेंजर चाललाय. म्हणजे मी जर जेवायला गेलो कुठे, मी पहिले बटर कोणतं आहे प्रामाणिकपणे सांग. म्हणजे एका हॉटेलला जेव्हा मी बोलल्यानंतर मुंबईचं हॉटेल त्यांनी स्पष्ट लिहिलं होतं, आमच्याकडे बटर आम्ही न्यूट्रीलाइट वापरतो. संपलं, मग नाही खायचं बटर रोटी. पण त्यांनी ते लिहिलं, तो प्रामाणिकपणा आहे त्याच्यामध्ये. मी खूप ठिकाणी जातो हॉटेलला, म्हणजे मी जर जेवायला गेलो ना, गेला म्हणतो तू पुढे जा, मी मागे थांबतो. कारण काय होतं की 2-3 वेळेस असं मला अनुभव आला, मोठमोठे चांगले हॉटेल्स, मला मटण आवडतं खायला, तर मी गेल्यानंतर माझ्या नंतरच्या गिरायकांना पहिले जेवण येतं, माझं नंतर येतं. मग तो मालक स्पेशली माझ्यासाठी बनवतो. मग ते सर कसं आहे, तू तेच का नाही दिलं मला, हा दुभाव का. प्रत्येकाला एकसारखं द्या, हे सगळ्यात महत्वाचं आहे. तो दुभाव का, मी तेवढेच पैसे देणार, तोही तेवढेच देणार आहे. मग कुठे, मी सगळीकडे सगळं खातो, मला सगळं आवडतं खायला, पण मी शिकतो गोष्टी. मी कास्टिझम पाळत नाही. कास्टिझम हे फक्त मुला मुलीच्या लग्नाला पाहायला पाहिजे, या मताचा मी. म्हणजे इकडे त्याच्या आईला तुमची पोरगी परजातीत लग्न कधी ते चालतंय, मी इकडे म्हणजे नाही नाही आम्हाला चालत, हे गणित आपल्या डोक्यात नाही बसत. त्या बाबतीत मी मागासवर्गीय, स्पष्ट बोलतो. मला नाही आवडत त्या गोष्टी, जे आहे ते प्रॅक्टिकल. खरं बोलून काम होतं, तो आपल्या गोविंदाचा पिक्चर नाही राजा बाबू, एक फोटो वकिलाचा, तर एक इन्स्पेक्टरचा, ह्याला आयुष्य नाही म्हणत. आयुष्य हेच आहे, सकाळी उठायचं, माल आणून द्यायचा, विषय संपला. मालकाला मेन काम काय, हॉटेलच्या रॉ मटेरियल आणून देणं. नाशिकमध्ये आम्ही दोघं मार्केट यार्डला जातो भाजीपाला घ्यायला, पण आम्हाला कळतं आपण माल काय घेतो. आपल्याकडे वेंडर नाही आहे. मटण घ्यायला मी देतो, फिश आपले मुंबईवरून येतं, मुंबईवरून जेव्हा फिश येतं सगळे चेक मी करतो. ते हिला आता शिकवलं मी कसं बघायचं, काय चेक करायचं. आता तर आम्ही स्वतःच पाठवतोय, नाही का मार्केट आता बंद आम्हाला जवळ आहे, तिकडूनच मी पाठवतो माल सगळीकडे, तर तोही प्रश्न नाही राहिला. मालक गल्ल्यावरतीच असतो, काय काम आहे मालकाचं गल्ल्यावरती, तुमचा 1 रुपया चोरीला जात नाही.
2 जण पाहिजे, एक जण आतमध्ये किचन मध्ये, एक जण बाहेर. 2 जण लागतातच प्रॉपर काम करायला. तरच हॉटेल चालू शकते. आणि माझी सवय तुला सांगू का, मी माझ्या मोठ्या मुलीला हे जसं तुमचं UI UX मध्ये केलं तिने, तिला आता पोस्ट ग्रॅज्युएशनला IIT ला घेतलं. आता सध्या तुमचं AIचं जग आहे, मार्केटिंगला तील कामाला मला. आज तीच माझं सगळं बघते. 2 नंबरची माझी मुलगी जान्हवी, तिला मी फूड टेक्नॉलॉजीला टाकलं. आता फूड टेक्नॉलॉजीला तिला ज्या गोष्टी सांगतात, मी ज्याला सांगतो त्यांचे पप्पा सांगतात हे वजन पहिले. हिचं माझं त्याला भांडण होतं. नाही, हिला जर काही डिश बनवलं आलं ना, हिला माप नाही घेत, पहिले खाऊन बघा. एकदा हिने तुला आणतो खारडा बनवला बरं का, मी न खात एकदम भांगार आहे म्हणलं. तिला आला राग, म्हणलं माठ टोकार आहे म्हणे, तुम्ही खात नाही आणि नुसतं समोरचं पाणी. अरे म्हणलं ते दिसतच आहे तसं. लय चिडली होती माझ्यावरती. पण तुमचं प्रेझेंटेशन प्रॉपर पाहिजे, जे तुम्ही देतात एकदम प्रॉपर पाहिजे. आता काही जणांसाठी युट्यूब युनिव्हर्सिटी झाली, तिकडूनच डिशेस बघतात आणि शिकतात. काही जण रेडीमेड कारागीर घेतात. आता माझी पद्धत कशी, आता माझा मित्र सपोज मोमेडियन समाजाचा आहे, मिरान फारक मोझम, त्यांच्याकडे एक वेगळ्या प्रकारचा खिमा बनतो. मग मी त्यांच्या घरी जातो, सगळ्यांच्या तो खाऊन बघतो, मग ते आपण इम्प्लिमेंट करतो. आज पण आपण कोणाची रेसिपी डिकोड करू शकतो, आपली रेसिपी कोणीच डिकोड करू शकत नाही. आता फरक कुठे पडतो, आपल्या नाशिकमध्ये बाजरीच्या भाकरी आपण खातो, आपल्याला पातळ रस्सा लागतो. पुण्याला सातारचा लोक जास्त आहे, कोल्हापूर त्यांना पातळ रस्सा लागतो. मुंबईच्या लोकांना घट्ट रस्सा लागतो, कारण ते तांदळाच्या भाकरी खातात. तांदळाच्या भाकरी पातळ रस्सा दिल्यानंतर पानचट लागतं. फक्त हा फरक आहे. आता मध्यंतरी माझ्याकडे एक टेबल आला, आता तू कोणत्या हॉटेलला जा, एखादी डिश समजा तुला नाही आवडली किंवा त्याचं काहीच चुकलं, काय करतात ते लोक, ते घेऊन जातात आणि दुसरी आणून देतात. आपल्याकडे पद्धत काय ती काय, ती डिश तिकडे ठेवायची, दुसरी बनवून आणायची आणि ठेवून द्यायची. आता काही गिरायक येतात, शेट माझ्याच नाही आले, आता माझ्या नाही म्हणजे काय पोरांना नाचायचं तुमच्या पुढं, ते मजा नाही आली म्हणजे काय हे मला कळत नाही. म्हणजे आता तू मला सांग, आपण मिसळ खातोय, अंबिकाची काळी मिसळ आहे, तुषारची लाल मिसळ आहे. तुषारकडे जाताना अंबिकाचा जर विचार ठेवला, तुषारची आवडेल का? तुम्ही एकदम प्लेन पाहिजे माइंडमध्ये. आता काय की येतं साहेब तिखट पाहिजे, आता तू किती तिखट खातो तुझ्या बायकोला माहिती, मला काय माहिती तू किती तिखट खातो. ते पण आपण नाही करू शकत. एक नॉर्मल काय की तुम्हाला ते जेवण पचलं पाहिजे, त्रास नाही व्हायला पाहिजे, हे सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहे. एवढ्या पाहायला गेल्या पाहिजे, प्रॉपर पाहायला गेल्या पाहिजे. पण संपलं तर संपलं. म्हणजे खूप वेळेस आमच्या हॉटेलला 8:30-9ला मटण संपून जातं. आपण पहिलेच ना बोकड टू बोकडच काम करतो. मी आजपर्यंत 1-2 किलो कधी मटण आणलं आणि 4 किलो आणलं नाही. 1-2 किलो तर आम्हाला घरीच लागतं खायला 4-5 जणांना, ते काय आपण लोक खाऊ घालणार. आम्ही बोकड टू बोकडच काम करतो. जर आपलं 8:30ला मटण संपलं ना, आपण डिक्लेअर करतो मटण संपलं. मी खटकाला फोन करत नाही, मटण पाहिजे तो उद्योग मी करत नाही, अजिबात करत नाही. स्पष्ट नाही म्हणायचं, नाही संपला विषय. कोणी फाशी देणार नाही आपल्याला. म्हणजे आपल्याकडं थाईला ज्या तांबडा, पांढरा, सोलकढी आणि शॉर्ट्स ठाण्यामध्ये, त्याचा एक जरी पदार्थ नसला आपण थाई विकत नाही. एक जरी पदार्थ कमी असला आपण विकत नाही आज जेवण नाही. काय होऊन जाईल ऍडजस्ट पाणी, मी तो उद्योगच नाही करत. नाही तर नाही, शांततेत बसून घ्यायचं. कधी बिझनेस नाही झाला, पोरांचं सासेल घ्या सोडून, होईल उद्या. रोज जर त्याच गोष्टीचा विचार केला तर मग धंदा होणार कसा? हँग होतो माणूस. बरोबर आहे. आता कंप्लेंट्स जे येतात ना, कंप्लेंट ऍड्रेस करणं पण महत्वाचं आहे. माझ्याकडे जेवताना जर कंप्लेंट दिली तर मी ती ग्राह्य धरतो, जेवण झालं दिली तर मी ग्राह्य धरत नाही. स्पष्ट. आता परवाच एक गंमत झाली इकडं, 3 जण जेवायला आले होते. त्यात एक जण मला नसं फॅमिली आणि स्टॅक म्हणजे एकत्र नाही का, तुला काय अडचण. त्यात एक पिलेला होता, बॅन पिलेला होता. आता मी काय वास घ्यायला गेलो नाही. 3 मटण थाळ्या दिल्या. साधारण आपल्या साध्या मटणामध्ये 4 पीस असतात. चुकून याचे 2 पीस टाकले आणि मुलांनी उचलले पुढचे 2 टाकताना. नेमकं ते गेलं तर पिलेल्याच माणसाला. आणि कुठली पद्धत आहे म्हणे कितीला येते म्हणलं 450, म्हणे 2च पीस म्हणे. म्हणलं चुकून झालं म्हणलं त्यांना 4 आले, मी आणून दिले पीस.
तो ज्या पद्धतीत जेवत होता ना, इतकं केळसवान होतं. त्यांनी भात घेतला, रस्सा टाकला, त्यातच चपाती चोरली आणि तो आजूबाजूचे टेबल डिस्टर्ब करायला लागला. म्हणलं दादा जा, म्हणला नाही जमणार मला. त्याला नंतर परत मी मटण आणून दिलं. पण असे पण काही येतात. आजपर्यंत आपल्या इंदकेसला एक भांडण किंवा मारामारी नाही. आपल्या मराठी लोकांचा स्वभाव आहे आरेला कार्य करायचा. त्या बाबतीत जो शेट्टी वर्ग आहे तो खूप हुशार आहे. त्या बाबतीत मी त्यांना मानतो. मानसिक संतुलन खूप चांगलं आहे त्यांचं. मी त्यांना गुरु केलंय. झाली चूक कबूल कर, हो सर झाली चूक मान्य आहे. सोडून द्यायचा विषय, कबूल करायची, वाद नाही घालायचा. कारण तुम्ही 100% कुणालाही संतुष्ट करू शकत नाही. आली निगेटिव्ह कमेंट, ठीक आहे चुकलं दादा, ह्याच्या पुढे होणार नाही. कमीपणा काय? माफी मागितल्यावर कमीपणा काय आहे? हेच कमीपणा नाही. अरे त्याच्या पुढे मागे करा आणि डाव्या करा, उद्योगच नाही करायचे. ह्या प्रकार नाही पाहिजे. म्हणजे तुम्ही ह्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. फूड इंडस्ट्रीची गंमत लय वेगळी, खूप वेगळी. मग सगळ्या गोष्टींचा म्हणजे एक एक आता एक काल परवाचीच गोष्ट 3 दिवसापूर्वी पुण्यानं मला फोन आला. म्हणे सर हॉटेल चालू आहे का? चालू म्हणलं गॅसचं काही नाही, फक्त भाकरी नाही. त्याला मटण भाकरी खायची होती. मग तो गेला, त्याचं मन बदलतो नाही, अंडा पाहिजे मला, अंडा करी. तिकडून मला फोन आला, त्यांनी म्हणे अंडा करी नाही मिळणार. मग त्यांनी मला फोन केला. आता तो लांबून आला होता बिचारा. नाही सर म्हणता अंडा करी. म्हणलं का बरं? म्हणलं काय आलं रे? नाही पहिली ऑर्डर अंड्याची नाही म्हणलं कोणी सांगितलं? हे काय सायकोलॉजी म्हणलं कोणी सांगितलं? नाही म्हणे शेफ म्हणतो नाही चालतं. म्हणलं पहिली माझी शेवभाजी घे, चलकीवर मी मारतो पैसे, द्या अंडा करी. हा नियम मला कळत नाही, पहिली शेवटची ऑर्डर अंड्याची नाही करायची. त्याला पण एक रिझन आहे की पहिल्या ऑर्डरला अंड का नाही करत, कारण त्यास तुमचे जे युटेन्सिल्स असतात, समजा ऑमलेट किंवा बुर्जी, तर तुमचं तापलेला नसतो तवा, सेट नसतो झालेला, म्हणून तो डॅमेज होतो, म्हणून ती करत नाही. हे बेसिक आहे, सायंटिफिक रिझन. हा प्रकार खूप आहे. मी एकदा आपण जेव्हा घेतो नाही अंडा नाही भेटणार, म्हणलं अंडा नाही भेटणार असं गावावर म्हणलं. नाही लास्ट ऑर्डर म्हणलं दे, म्हणलं भूक लागली म्हणलं मला, दिलं त्याने. हे कुठेतरी हे पाहिजे, लॉजिक पाहिजे. हे सगळं असं गमती येत. तर मग फ्रोझन आणि फ्रेश कसं ओळखलं गेलं पाहिजे मग ग्राहकाने? पहिली गोष्ट, फ्रोझन फूड वाईटच नाही. आता भारत सोडलं तसं इकडे फ्रोझनच आहे. म्हणजे मी जेव्हा हॉटेल चालू करायला गेलो ना, मी एका फॅक्टरीत गेलो होतो फिश बघायला, फ्रोझन फिश. ह्यांचं कसं आहे, माल स्वस्त असलं ते घेतात, ते कन्व्हेयर सिस्टमला हँग खाता आणि -70 डिग्रीज पर्यंत सँड ब्लास्टिंग खाता. -70 म्हणजे ते रेस त्या फिशच्या बोन पर्यंत जातं, म्हणजे सगळे बॅक्टेरिया मारतात आणि ते प्रॉपर वे पॅक करतात. दॅट इज द फ्रोझन फूड. मासा आणला बाजारात ना, फ्रीजमध्ये टाकला म्हणजे तो फ्रोझन होत नाही, फ्रोझन होत नाही. आता प्रो चिकन आणि रेग्युलर चिकन जे आपण म्हणतो बघ, काही चिकन ज्युसी लागतात. त्याचं कारण असं आहे की जेव्हा तुम्ही कोंबडी स्लॉटर करता ज्यावेळेस, तर तिचं बॉडी टेम्परेचर खूप वाढतं. म्हणजे तू कधी ट्राय कर, कोंबडीचं तुझ्यासमोर कधी आपल्याकडे ती पद्धती कोंबडी कापतो होतो, ते लगेच ते चालतं. ती कापल्या स्किन ऑफ केल्या गार पाण्यात टाकायची, बर्फात. ते बॉडी टेम्परेचर वाढलेलं असतं, ते डायरेक्ट मायनसमध्ये जातं. त्यांनी कोंबडी फ्रोझन, ती कोंबडी तुम्हाला ज्युसी लागते. हे गणित आहे. तसंच म्हटलंच आहे सगळीकडे. आता बाकीच्या ठिकाणी आता स्लॉटर हाऊस नाही, मग त्यावेळेस काय करायचं? बँगलोरमध्ये स्लॉटर हाऊस नाही, बँगलोरमध्ये मटन इथं राजस्थानवाला, मध्ये काय असतं? मग ते एवढा डिस्टन्स कसा पार करतात? नाही, हा कोंबड्यांचं हे जे पोल्ट्रीचं आहे ना, जे आपलं गव्हर्नमेंट नगरपालिकेचं चाललंय ना, ह्याची जी फेदर्स आणि जी घाण निघते ना, ती त्यांना कार्यक्रम मोठा झालेला आहे तो, म्हणून ते शक्यतो हे करत आहे. नगरपालिकेचे का बरं स्लॉटर हाऊस आहे की तिकडे ते स्लॉटर हाऊस म्हणजे सगळं त्या ठिकाणी सगळं एका ठिकाणी जमा होतं. आता आपल्या कॉलेज रोडला आहे का मटणाचं दुकान, तिकडे कापतो का बकरा? नाही, कापून आणतो. शेवटी तो विश्वास आहे, बरोबर. तो विश्वास आहे. आणि आपल्याला माहिती आहे, जसं आमचा आरिफ झाला, राजू कोथमिरेचं चांगलं आहे, परत आपला शाकीर एक चांगलं काम करतो,
पुण्याला तो आमचा लकी आहे. पुण्याला काय तिचं नाव बोलते, पुण्याचं नाव मला लक्षात नाही, जय भवानी, तिचं काम चांगलं आहे. पुण्यामध्ये तुला सांगतो मटण घेताना मी 26 दुकानं फिरलो. पण बोकड आणि बोलाई दोन प्रकार. बोलाई म्हणजे मेंढी, आपण बोकड विकतो, मी बोलाई नाही विकत, कारण बोलायचं मला नॉलेज नाही, की बोलायची मला परख नाही कसं खरेदी करायची. पण मी बोकड्यात काम करतो. प्रत्येक जण मी हॉटेलला जातो, त्या हॉटेलला जातो, फक्त त्याचं तेच सांगायचं काम माझं एवढं आहे, मला त्याची काय घेणे, समोर माल दाखव. फक्त जय भवानीवाला जो मुलगा आहे गायकवाड ऋषिकेश, त्याकडे तो पोरगा मुस्लिम आहे काम करणारा, फजल काका, त्यांनी दाखवलं सगळे असं बोकड आहे, ही किंमत आहे, ही तुम्हाला आहे. मी त्याकडे काम चालू केलं. तसंच आमचं ऐरल्लीमध्ये गजाननचा जो वेंडर आहे, मॉमेडियन पोरगा आहे, पहिल्या दिवशी मी मनीष आणि गजानन ऐरल्लीमध्ये गेलो होतो, त्याच त्यांनी तो बोकड दाखवला, खस्सी बोकड होता. आता खस्सी म्हणजे जो हेस्पॉम्स मारलेला असतो तो, आणि कांगडे बोकड, दोन प्रकार आहेत. म्हणजे तो प्रकार थोडा वेगळा आहे. तर त्यांनी तो दाखवला. फक्त माझं काम काय होतं की मला मटण स्वच्छ कसं पाहिजे आणि पीस काय साईजचे पाहिजे, तेवढंच एकदा मी गेलो, त्यानंतर गेलो नाही. चिकन काय साईजची पाहिजे, चिकन आपण अख्खी मागवतो, पीसेस आपण आपले आपले मारतो, चिकनचे पीस मारून घेत नाही. कारण चिकन जर ट्रान्सपोर्टमध्ये डॅमेज झालेली असेल तर ते आपल्याला कळतं, अख्खी कोंबडी घेतली होती. म्हणून चिकन आपण अख्खी आणतो आणि आपण आपल्या पद्धतीने कट करतो. फिशचं तसं, फिशला तर आम्ही स्वतःच जातो, ते आम्हाला टेन्शन नाही. फिशला तर लय माझ्या तिली लावला, त्या कोळीन बाईन ते त्यावेळी लय मैत्रिणी झाल्यात माझ्या, लय भारी बोलतात. तिकडं पण तुला सांगतो काय होतं की 1 वाजता मार्केट चालू होतं, दुपारी 1 वाजता. छोटे काहींचं मिक्स असतं, काही हे असतं. तर आमची ती एक नेहमीची ठरलेली आहे, तिच्याकडे प्रॉन्स असतात. आम्ही सोम्या बिरम्या घेतो, तिला पापलेट घ्यायची असतं मोठी जम्बो, आपल्याकडे जम्बो पापलेट चालत नाही. मी दररोज तिच्याकडे गेलो ना, तुला सांगतो कमीत कमी प्रॉन्स तिच्याकडनं मी 25-30 हजार रुपयाची घेतो विकत. म्हणजे तिला काय होतं एक बेनिफिट माझ्यावर काम करताना, तिचं भांडवल तयार झालं ना दुसरं. तिने प्रॉन्स आणले, 1 वाजता तिने प्रॉन्स घेतले, त्या बिचारीला विकता विकता संध्याकाळ होती. आणि जर तिला पापलेट स्वस्त मिळत असेल तिच्याकडे पैसेच नसतात. मग मी तिचे प्रॉन्स गेलं, काय ताई हा प्रॉन्स, चल भाव कर. ते असं नाही दादा, हे नाही ते नाही, त्यांची भाषा बोलायची नाही, चल ते चल, मग थांबा चहा मागवते. मग ते प्रॉन्स घ्यायचे, तिला पैसे द्यायचे, लगेच ती बाजाराला जाते. मग लिलाव करताना सुद्धा आता तिकडे मी त्यांना मदत करतो, तिकडं पण मी भाव करतो. आता शिंपले जिला तिसरे म्हणतो, त्या पण आम्ही तिकडून घेतो. लय मजा येते मार्केटला, तर लय मजा येते. आता मी एक सुरमईची रील टाकली. सुरमईचं गणित असं आहे, सुरमईचं मुंडकं कापलं की रक्त येतं. आता पोटापाशी कुठे रक्त आहे ना सुरमईचं. पहिले ज्या सुरमई कापली, म्हणजे त्या रील मध्ये ज्या माझ्या मुलीने शूट केलं, आता ते डोकं कापताना ते रक्त दाखवणं ते मला नाही पटलं. पहिले 4 पीस होलवाले येतात, नंतर मधला पार्ट येतो, तिकडे रक्त येत नाही. लोकांनी शेळी सुरमई दिली, आईला तर शेळी दिली, तर माझ्या जीवाला माहिती नाही, आता काय ते रक्त दाखवायचं मी. मजा येते, पण लिलावला लय मजा येते. तो एन्जॉयबल काम आहे आणि पैसे वाचतात आणि ताजा माल भेटतो. म्हणजे आम्ही ज्या ओपनला भाग घेतला ना, ओपनला दरवेळेस LPG अलाउड होता, आणि ओपन गॅस आम्ही ज्या बागेतला त्या सगळं काम इंडक्शनवर केलं. त्या गॅसच्या प्रॉब्लेम आम्हाला अजिबात अडचण आली नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, गॅस हा महाग मिळतच होता, मिळतोच अजूनही, तरी सुद्धा आम्ही एक सुद्धा मेनू कमी केला नाही. थाळीमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या देतोच, कंटेन्स अनलिमिटेड म्हणजे पोटभर, आणि 1 रुपये आम्ही वाढवला नाही. जे आहे त्या काहीच नाही वाढवलं. आज गॅसचा रेट जास्त झालाय, ब्लॅक मार्केटिंग होतीये, ठीक आहे, जे काय होतं तर बिचारा काय स्वतःहून करत नाही, त्याला माग येते, काही ना काही त्यांचं आहे, 100-200 रुपये माग जातं, काय 500 रुपये. उद्या गॅस स्वस्त झालं का मेनू कार्ड तुमचं कमी होणार आहे का? म्हणजे एकदा तुम्ही रेट लावला की लावला. आता फिश मध्ये तुला सांगतो गंमत अशी आहे, सगळीकडे APS आहे, ताई मुंबईचे आहेत, ॲज पर साईज की ॲज पर अवेलेबिलिटी. तुम्ही फिक्स प्राइस का नाही ठेवत? का नाही ठेवत? तुम्ही फिक्स प्राइस ठेवा ना. एक मी आपण फिक्स प्राइस ठेवलेली, आणि ज्या दिवशी फ्रोझन माल असेल, मी सांगतो फ्रोझन आहे. आता जर बोटीच गेल्या नाही तर मी कुठून आणणार आहे पापलेट ताजा? मी स्पष्ट सांगतो फ्रोझन, पण तो मी चांगल्या कंपनीकडनं घेतो. खरं बोलायचं, फ्रोझन आहे बॉस, पापलेट फ्रोझन आहे, सुरमई फ्रेश आहे. नसल तर मी नाही. आता आपल्याकडे प्रकार तुला सांगतो, फलई म्हणून मासा आहे. जर सुरमई जर तुझी 1200 रुपये किलो असेल तर फलई असते 400 रुपये किलो.
ही सुरमई म्हणून विकतात. असं का? फसवणूक ते नाही करायचं. पण ग्राहकाला नसेल का ते? नाही समजत, नाही कळत, त्यांना विचार, नाही कळत. अरे तुला गंमत सांगतो, सुरमईपेक्षा महाग रावस आहे. बरोबर आहे ताई? जर सुरमई 700 रुपये किलो असेल तर रावस 1000 रुपये किलो असतो. जेव्हा आम्ही कल्याणला काम चालू केलं ना, रावस विकला, मी सुरमई म्हणून रावस द्यायचो. मी फसवलं, पण कुठं फसवलं? मागाचा माल विकून. सुरमई सांगून मी फलई नाही विकली, मी रावस विकला. बरोबर. म्हणजे क्वालिटी दिलं. मला माहिती नाही, म्हणजे जे प्रॅक्टिस तर या रावस दिलाय. जे साहेब कोणता आहे? रावस आहे. सांगून करा काम. मग काय आलं, आपल्याकडे रावसचं गिऱ्हाईक नाही, रावस थांबवला. खेकडेचं गिऱ्हाईक नाही, मी ते काम नाही करत. कारण ह्यांच्या मुंबईच्या भागात त्यांना लागतं खाडीची खेकडे, आपल्याला लागतं गावठी खेकडे. त्या दोघांच्या चवीमध्ये फरक आहे. समुद्री खेकडे आपण खात नाही, म्हणून मी त्या खेकड्यांमध्ये सुद्धा काम नाही करत. माझं सोपं आहे. बोंबील, पापलेट, सुरमई, प्रॉन्स, बांगडा, बस. मांदेली पण नाही, काहीच नाही. आणि एक जॉबवर्क सारखं काम केलंय मी. रस्सा मटन, सुकं मटन, रस्सा चिकन, सुकं चिकन, फिश फ्राय, फिश करी, खतम मेनू. मटन एक्का दुक्का तिक्का नाही, असे राजा राणी अशी काही नावं दिलेली नाही, वेगळे वेगळे नावं दिलेली. पण डिस्क्रिप्शन एकदम सोपं आहे. मटन आपण जे रस्सा बनवतो 3 प्रकारचा, एक मालवणी जो ओल्या नारळात बनतो, एक तुपातला बनतो, साजूक तुपातला लाल, आणि एक काळा मसाला. आता तूप का मटणात वापरता? सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आता खूप ठिकाणी आपण पाहिलंय की वरतून ते वरण भाता सगळं तूप टाकता. ऍक्च्युअल तूप हे प्रिपरेशनची असं पाहिजे. तुपाचं काम आहे तुमच्या जठर हे इंटेस्टाईन्स जठराग्नी ऍक्टिव्हेट करतं, पचायला सोपं जातं, म्हणून तूप वापरतात. पण त्याला पण एक प्रमाण आहे. त्याती गाईचंच तूप लागतं, म्हशीचं तूप लागत नाही. आता तू तूप बघशील, आपण घरी तूप बनवतो, आईला विचार, आपण तूप कढवतो, तर तूप कढवल्यानंतर उन्हाळ्यामध्ये पूर्ण तूप एकदम पातळ होतं आणि हिवाळ्यामध्ये पूर्ण ठिसतं. बाजारातलं तूप खालती घट्ट्यांवरती पातळ का? पाहिजे तर सगळं घट्ट पाहिजे, त्या सगळं पातळ पाहिजे, असं का? चरबी, चरबी ही चरबी. मग आम्ही आमच्या क्लायंटला क्लिअर कट सांगतो, आता आम्ही ज्याच्याकडनं तूप जो घेतो, आता एक गोगे म्हणून त्याचा स्वतःचा गोठा आहे, तो काय खूप बनवत नाही. आज भरपूर गाई आहे त्याकडे, दुधाचं प्रमाण जास्त आहे, तो बाहेरने दूध घेतो, त्याच्याकडनं मी तूप घेतो. कुठे काही मिक्सिंग नाही, काही नाही, काही नाही. काही जण तूपमध्ये रवा टाकतात, रवा दिसला भगर टाकतात. ते एकदम सिंपल सांगतो. असं जर तुला तूप मिळालं ना, तूप हातावर घ्यायचं, तुपाला बेरी असते ज्याच्याने रवा पण येतो, आणि बेरी प्रेस केली की लगेच क्रश होते. तूप घ्यायचं आता, ते फक्त असंच व्हायचं, कडक लागलं की समजा भगर किंवा रवा आहे. ह्याच्यानं सोपं काय? अशी भेसळ का बरं? लोकांना दाखवायला रवा तूप आहे. रवा टाकणं वाईट नाही, रवा काय हे त्याने काय धोका नाही, पण ती फसवणूक आहे ना, भेसळ झाली. चांगल्या गोष्टींची भेसळ. तो पण प्रकार खूप आहे. गुळ, आता सगळे म्हणतात सेंद्रिय गुळ, काय नाही, गुळावरती फक्त लिंबू पे, फसफस झालं की कळतं त्यात सल्फर आहे की नाही, 2 मिनिटात कळतं, सगळं कळतं ताबडतोब. पण ते आता पनीरची गंमत अशी आहे, 1 किलो पनीर बनवायला तुम्हाला कमीत कमी 5 लिटर म्हशीचं दूध लागतं. म्हशीचं दूध आहे तुमचं 80 ते 90 रुपये लिटर, बरोबर ना? बरोबर. 450 रुपयाचं दूध घ्यायचं, त्यातनं तुमचं 1 किलो पनीर निघतंय. पनीर 250 रुपये किलो आहे. दॅट इज अॅनालॉग पनीर. हे तुम्ही स्पष्ट बोला. मी पनीर घेतो, मी अमूलचं घेतो, ब्रँडेड. कारण मला माहिती अमूल फसवत नाही. अमूलवाला काय माझा सासरा नाही की त्याचा आम्ही धंदा करायचा म्हणून, तो नाही फसवत, हे मला माहिती आहे. द टेस्ट ऑफ इंडिया, तो नाही फसवला, नावाप्रमाणे जपतो. सोपी टेस्ट आहे. पनीर घ्या, आयोडीन टाका, रंग बदलला, विषय क्लोज. सगळ्यात सोपं आहे. आणि पनीर हे चिकनपेक्षा महाग आहे. पनीरच्या डिशेस चिकनपेक्षा स्वस्त आहे. म्हणजे आपल्याकडे चिकन कितीला आहे प्लेट, पोर्शन काहीतरी 360, पनीर माझा 400ला आहे, कारण पनीर महाग आहे.
पण पनीरची क्वांटिटी कमी जाते, चिकनची क्वांटिटी जास्त जाते. पण चिकन साधारण माझं 160 ग्रॅम ते 180 ग्रॅम जातं, तिकडे माझं पनीर 100 ग्रॅम जातं. 60% सेविंग आहे. जे ते बिंदास. तुमचं खूप महाग आहे. हो साहेब, महाग आहे. मी सांगतो, म्हणजे आपण खराब हलक्या दर्जाचं अन्न खायचं, इकडे 50 वर्षांनी डॉक्टरला 500 द्यायचे. हे गणितच माझ्या डोक्यात बसत नाही. हे गणित बसत नाही. काही काही ठिकाणी सांगतो, माझ्या बघण्यात असं एक ट्रान्सपोर्टमध्ये मेलेल्या कोंबड्या विकतात. सत्य आहे. कसं काय शक्य आहे? कसं काय? ट्रान्सपोर्टमध्ये डॅमेज होतात ना कोंबड्या, त्या विकल्या जातात 30, 40, 50 रुपीज केजी. हा प्रकार खूप चालू आहे. म्हणजे मी जेव्हा कॉलेजला होतो ना, माझे वडील मला म्हणायचे बाहेर मटण नाही खायचं, मला राग यायचा. आज मला कळतं का नाही खायचं. त्यांनी तेव्हा सांगितलं ते आता कळायला लागलं. मी तर म्हणतो, पहिली गोष्ट तुम्ही हॉटेलला जेल जाऊ नका, घरीच खावा की मटन चिकन. आणि जायचं असेल तर मालक माहितीचा असेल तर. मी हॉटेलवाला असं म्हणतो, हॉटेलला जाऊ नका, मालक जर माहितीचा असेल तर खा. आता फिशची बाबतीत तुला गंमत सांगतो. आता आम्ही डायरेक्ट बंदरानं घेतो. ताजी का? ताजी ताई नाही, पण किती दिवस झाले. आता फिशची गंमत तर सांगू काय, हे ज्या मासेमारी करता ह्यांचं स्टोरेज मध्येच असतं. जोपर्यंत बंदराला भाव येत नाही तोपर्यंत बोट बंदरावरती येत नाही. म्हणजे मासा जर पकडला फेब्रुवारीमध्ये, कधी कधी 1 फेब्रुवारीचा मासा 28 फेब्रुवारीला बंदरावरती येतो. ही फॅक्ट आहे. रेटवरती गंमत आहे सगळं, रेटवरती गंमत आहे. आता ते सुरमईमध्ये आमचा अभ्यास बऱ्यापैकी चांगला आहे, पापलेटमध्ये अभ्यास चांगला आहे. सुरमईमध्ये 2 प्रकार येतात, एक नेटवाली सुरमई, एक हुकवाली सुरमई. नेटवाली म्हणजे कशी, जाळं टाकलं, उचलली, आणली. हुकवाली सुरमई म्हणजे कसा, छोटा मासेमारी करणारा असतो तो, त्याचा आकडा टाकतो, घावली तर घावली, घावली तर थांबत नाही, तो आणतो बंदरात विकून मोकळा होतो. म्हणजे नेटवाली सुरमई जर 500 रुपये किलो असेल तर हुकवाली 800 रुपये किलो जाते, कारण ती सगळ्यात फ्रेश. आणि त्यातही तो नायगाव आणि ससून डॉक हे सगळ्यात बेस्ट फिशला, सगळ्यात बेस्ट. नायगाव का बरं, कारण डायरेक्ट बोट समोर येतात. आमच्या समोर माल होतो, तर एक दिवस मी तुम्हाला घेऊन जाईल. नाही वास येतो, पण फुल कपड्यात वास येतो, फुल डेंजर वास, पण ती मजा असते. तसंच आम्ही आता आम्हाला जो चिकन सप्लाय करतो तो लकीवाला, आमच्या गजानननी त्याचं तुम्हाला सांगतो लायसन्स पण घेतलेलं आहे. सगळ्या कॉपीज आहेत प्रत्येकाच्या, आमच्या सप्लायच्या कॉपीज आहेत आमच्याकडे, की रॉ मटेरियल आम्हाला यांच्याकडे नाही घेत आहे. पण शेवटी मी काय करतो, आलेलं मी तयार करून देतोय. उद्या जर काही सीन झालं तर ते आहेत, तेवढे प्रिकॉशन्स घ्यायला लागतात. आणि सर रोज एक सारखी चव टिकून ठेवणं इतकं अवघड नाही, काहीच आवड नाही, लोकांना वाटत. काहीच आवड नाही, एकदम सोपं आहे. तुमचं मिठाचं प्रमाण फिक्स आहे, तिखटाचं प्रमाण फिक्स आहे, सगळं फिक्स आहे. चवीत फरक पडत नाही. हा फरक कुठे पडते, की जेव्हा जो बोकड किंवा कोंबडी घेतात ते साईजवरती गंमत आहे. कधी कधी पीसेसमध्ये फरक पडतो, तो तेवढा फरक पडतो. चवीमध्ये फरक पडत नाही, अजिबात नाही. पण एकच काम करायचं, डोळे बंद करून काम होतं माणसाचं. म्हणजे हेच ज्याला एसओपी आपण म्हणतो, हे महत्वाचं आहे, हे खूप महत्वाचं आहे. ह्याच्यावरती काम केलेलं केव्हाही चांगलं आहे. म्हणजे भविष्यात जर तुम्ही कधी व्यवसायात आले तर वाकडे तिकडे डान्स करून कधी पैसे येत नसतात. काहीतरी बोलून, काहीतरी करून. आता काही काही येतात ते असं केळस्वान खातात. ते काय, तुम्हाला काय नेमकं काय करायचं, तुम्ही काय काम करताय, तुम्हाला जगासमोर तुम्हाला दाखवायचं. आणि आलेला माणूस जो आहे तो तुम्हाला कन्व्हर्जन रेशो करायचा आहे, नथिंग आहे. पण माझ्याकडे एक सोपी पद्धत सांगतो. तू जेव्हा कुठल्या रेस्टॉरंटमध्ये गेला, सर मॅडम म्हणतात. माझ्याकडे पुढे बोलताई दादा काय दे तुला, ताई दादा आणि सर मॅडम ह्याच्यात लय मोठा फरक आहे. आपुलकी आपुलकी आपुलकी. बरं हे देऊ का, ते देऊ का. म्हणजे माझे मुलं जे आहे ते स्वतः जर चपाती घेतली ना, अजून एक चपाती देऊ का, अर्धी देऊ का, चटको देऊ का, आपल्याकडे हा प्रकार चालतो. म्हणजे आज जर माझी इच्छा भात खायची, ठीक आहे भात खा. कधीतरी काहीतरी माणूस आहे त्याने काहीतरी चूक होती, ते म्हणतात निखिल आज असं झालं, ठीक आहे मी सांगतो तुम्हाला, मग लगेच ते चेंज करून देतो. आता परवाला तुला सांगतो, माझ्याकडे एक विशालजी आलं, ते आपल्या ठाण्यामध्ये त्यांची जवळजवळ 6वी वेळ यायची. ठाणं आपण 20 जानेवारीला उघडलं, स्वराज वॉटर पार्क पाशी.
पहिल्यांदा आमरस थाळी काढली, नंतर फिश काढली. त्याशी फिशला चुकून आमच्या शाहनाजकडनं मीठ जास्त गेलं. त्यांनी ती सुमय सांगितली, म्हणे "नाही, एक बोलू का?" म्हणलं "बोला की." "मीठ जास्त." म्हणलं "ठेवा." त्यांना परत मी दुसरी सुरमई 2 बनवून दिली. "जाता खा." आवडलं ते. तर एक संकोच करत बोल, अरे म्हणे आपल्या घरचे माणसं बिंदास बोला. मी बोललो तर मी चेक केलं का त्याचं मीठ थोडं जास्त झालं. तो मीठ जास्त म्हणजे आगळ जे त्यांनी टाकले ते आगळचा रेशो त्याचा चुकला, बाकी काहीच नाही. काही सिक्रेट विक्रेट नाही, स्पष्ट आहे माझं बोलणं. नो सिक्रेट मसाला. हा सिक्रेट कुठे? आमचा परचेस, ते आमचा सिक्रेट आहे. ते असलंच पाहिजे, ते तर आहेच. ते आमचा परचेस सिक्रेट आहे. म्हणजे आता आम्ही ज्या मसाला बनवतो ना, आता लोखंडाची कढई आहे आमची. आता आम्ही ते मशीन घेतलेलं आहे, तर सगळे बघता लोखंडाचीच कढई आहे. पण त्या लोखंडाची कढई फॉर्मेशनला मी कसं कोणत्या पद्धतीने घेतलं हे माहीतच नाही. तिला हार्डनिंग, टेम्परिंग या सगळ्या प्रोसेस केलेल्या आहे, हे पण कुणाला माहिती. कारण मी इंडस्ट्रीमधला आहे म्हणून मला माहिती या गोष्टी, की फ्लेम किती ठेवायची, काय ठेवायची. नुसतं बघून नाही, की त्याच्यानं आम्हाला अंदाज येतो की फ्लेमचं तापमान किती पाहिजे, तिचं रोटेशन कसं व्हायला पाहिजे, की नेमकं ग्रेव्ही बनती म्हणजे काय होतं. सगळीकडे ग्रेव्ही यांच्या 2 तासात तयार होतात. माझ्याकडे ग्रेव्ही सकाळी जर आपल्याकडे एक 10 वाजता चालू झालं, रात्री 12 वाजता ग्रेव्ही संपते. कंटिन्यू चालू आहे. आता मध्यंतरी आमच्या गजाननने खूप छान भाजी बनवली. त्याशी आम्ही बसलो. तिने काय केलं, बारीक चिरलेला लसूण घेतला, बारीक चिरलेला कांदा घेतला, टमॅटो घेतले आणि कांदा लसूण चटणी आणि तेल, झाली भाजी तयार. अप्रतिम. पांढरा रस्सा चिकन मध्ये बनतो, चिकनच्या स्टॉक मध्ये बनतो. लोक मटणात बनवतात, मी नाही बनवत. तांबडा रस्सा मटणातच बनतो. तर चांगली चव असून पण रेस्टॉरंट 2-3 वर्षांमध्ये बंद कसं काय पडतं? मालकाचा ॲटिट्यूड. मालकाचा ॲटिट्यूड. मी ज्या फॅक्टरी चालवत होतो ना, मी स्नायडर आणि यांचं काम करत होतो. म्हणजे जानेवारीला जर मटेरियल दिलं, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे मध्ये पैसे येतात. हॉटेल इंडस्ट्री अशी ज्याचे तुम्हाला रोख पैसे मिळतात, किंमत पाहिजे. हॉटेल तुमचं मार्केटवरती अवलंबून आहे. तुम्ही थोडे ॲटिट्यूडमध्ये बोलले समोरच्याशी तर विषय तुमचा संपतो, म्हणून ते लॉसमध्ये येतात. पहिली गोष्ट, पैसे आलं की माणूस आपल्या नाशिकच्या बावचळतो, बावचळून जातो. मग जिकडं तुमचा टायमिंग आहे 8चा तर 10 वाजता आहे ना, जर परचेस तू मी कशाला जाऊ, आता मी मोठा हॉटेलवाला आहे, ए चल रे तू आण, तू ते आण, तू आण, तू तो थांबून देतो. तुमचं जे काम चालू आहे ते चालूच पाहिजे. म्हणजे तुला सांगतो, आता पुण्यामध्ये राजन स्वीट मार्ट, संजय बाळकृष्ण पाटील, माझा मामा म्हणून कौतुक नाही. आज पण तो व्यक्ती इस्त्री घातलेले कपडे घालत नाही. आता शर्ट पॅन्ट घालतो, पहिले लेंगा आणि पायजमा घालायचा. पुण्यातला एकमेव व्यापारी जो स्वतः मिरचीने हळद दळतो, एकमेव व्यापारी. मी जर तुला त्याची शेव आणून दिली, अख्ख्या महाराष्ट्रात अशी शेव नाहीये. तो आज पण, आमचे दादा म्हणजे आजोबा वारले तर त्याचं वय 14 होतं, 14 ते 60 अजून त्याचा तोच प्रवास आहे. आज पण त्याच्या डिझेल भट्ट्या सागाच्या सोऱ्यातनच शेव निघतात. गाठी. म्हणजे तुला सांगतो, मैसूर पाक चितळ्यांना बनवता येत नाही, माझा मामा बनवून द्यायचा. ही फॅक्ट आहे. म्हणजे आता त्याचं काय झालं तुला सांगू का, तो ट्रेंडनुसार बदलला नाही. म्हणजे त्यावेळेस ते भेळचे पुढे कागदात बांधायचे. आमची अक्का माझी मोठी आजी 16 तास बैठक मारायची, 16 तास. मला 2 आजी आहे, एक आजोबा आहे. आजोबा माझे खारा माल पण बनवायचे, गोडा माल पण बनवायचे. माझे मामा कारागीर नाही आहेत, माझे मामा फक्त माल आणून द्यायचे, आजोबा कारागीर होते. आणि त्यावेळेस मला आठवतं 92-93 सालची गोष्ट, मी गणपतीत पुण्यात कसं मिरवणूक म्हणजे एकदम जंगी कार्यक्रम, तेच भेळचा पुढा 50 पैसे, 75 पैसे, 1 रुपये, 1.5 रुपये आणि 5 रुपये मोठी भेळ. पण सगळ्यात जास्त सिलिंग व्हायची 75 पैशाच्या भेळीच्या पुढ्याची. 75 पैशाचा भेळीचा पुडा विकून त्याचा त्या काउंटर होता 40,000. तेव्हा माझ्या मामाला 600 पोत्या मुरमुरा लागायचा. माझ्या आजीनी, अक्कानी
तेलाचे डब्बे ताई भंगारात विकून 100 तोळे सोनं केलंय. आता बोल म्हणजे कसं काम असेल. आजची परिस्थिती त्या भेळेबरोबर कांदा नाही, मिरची नाही, फक्त भेळ. सकाळी 6 ते रात्री 11 दुकान, 24 म्हणजे 365 दिवस चालू, सुट्टी नाही. आजची परिस्थिती अशी आहे, हे जे भेसळयुक्त फरसाण आलं त्याचा तो सेल कमी झाला. म्हणजे आत्ताही गणपतीत मी त्याकडे गेलो होतो, जो 60-75 पैशाचा पुडा होता तो 50 रुपयाचा झाला आणि गल्ला 10,000 झाला. ही खूप मोठी शोकांतिका आहे. म्हणजे माझा मामा म्हणून मी कौतुक नाही करत, पण एकदम प्रामाणिक काम, एकदम प्रामाणिक. तसंच आमचा छोटा काका रमेश फलवे एकदम प्रामाणिक. इंडस्ट्रियल हार्डवेअरचं दुकान टाकलं आमच्या रमेश काकांनी त्यावेळेस. म्हणजे तुला सांगतो, दुकान आमच्या पप्पांनी सांगितलं की आपल्याला हे करायचं. वडील माझे बीटेक होते, मी जसं सांगितलं त्यावेळेस आमचं चहाचं बिल व्हायचं 5,000 महिन्याचं आणि गल्ला व्हायचं 200 रुपये. असं करत करत रमेश काकाने आमच्या म्हणजे तो ज्या मुंबईला त्याचा माल घ्यायला, तो आजूबाजूच्यांचा माल आणायचा, पंचवटीने अपडाऊन करायचं, त्या बुधवारची सुट्टी असायची. आज आमचा रमेश काका नाशकातला सगळ्यात मोठा हार्डवेअर सप्लायर आहे. आज पण म्हणजे तू त्याला बघशील तर तसंच राहणीमान, एकदम प्रामाणिक. तसंच माझा लहान भाऊ समीर फलवे, आमचा अनिरुद्ध झाला, कैवल्य झाला, तशीच्या तशीच. आता शेतीमध्ये आपल्याकडे शेतकरी तर बघ, मोकारा अंगठ्या बेंगठ्या चैनी, तसं आमचा नितीन आवड बघ, फक्त हेडफोन आणि टेस्टर. वार्षिक उत्पन्न 70 लाख काढतो घरी. सकाळी 6ला माय जाईल, संध्याकाळी 8ला घरी, बाकी कुठेच नाही. म्हणजे त्याच्या काय तुम्हाला चेन अंगठी आयुष्यात दिसली नाही, कधीच नाही. हे काम करणारे माणसं आहेत, हे शायनिंग करून फिरणारे नाही. मी आहे तो असंच आहे. मी पाहिजे थोडं सोनं घालू शकतो, मग ते एक तुम्ही इम्प्रेस आहे, सरांनी लय पैसे बनवले बरं का, शायला आपण बी करूया. सोनं या बाईचं दागिना आहे, माणसाचं नाही. त्याला पण एक लिमिटेशन्स आहे, किती आपण हे करायचं, पुढे करायचं. माणसाचा बघण्याचा दृष्टिकोन तसा राहतो. आता काय झालं सांग, स्टेटस ऑफ सिम्बॉल झालेलं आहे. आता मी एक्टिव्हाच गाडी वापरतो, मला टोयोटा कंपनी आवडती, गाडी चांगली, ॲव्हरेज चांगलं आहे. मध्यंतरी मी कल्याणला गेलो होतो, त्यामुळे तर परेशान मला ती बघा, ती कोणती हमर का गाडी होती. मी पाहिलं, म्हणलं चांगलं आहे. तो गाडीमधला व्यक्ती पुढे गेला, ती गाडी मागे आली, मग माझ्याशी बोलला. तुला शेड बघा, आपली इतिहास भारी हमरला म्हणला. काय थोडक्यात काय, तुमचं राहणीमान साधं पाहिजे, सिंपल पाहिजे, ह्या मताचं. कितीही कमवत असलो तरी नॉर्मल, जेवढी गरज आहे तेवढं करा, एकदम चिंदीगिरी बी नाही पाहिजे, मी त्या मताचं. म्हणजे काहीच नाही आपल्याकडे. म्हणजे खूप असूनही नसल्यासारखं दाखवायचं. नॉर्मल, हे बघ, ज्याच्याकडे असतं ना तो त्याची नेहमी नॉर्मल लाईफ जगतो. मला एक सांग, एखादा पॉलिटिशियन घे आपल्या नाशकातला, बिग शॉट पॉलिटिशियन मोठा, तो बी इंद्रायणी भात खातो, आपण बी इंद्रायणीच भात खातोय. तो बी तुरीचं वरण खातो, आपणही खातो. तोही बोकड्याचं मटण खातो, आपणही बोकड्याचं मटण खातो. पण तोही गुलाबजाम पांड्याचा खातो ना, आपण बी पांड्याचाच खातोय. आईस्क्रीम डेअरी नॅचरल, याच्या व्यतिरिक्त काय, नथिंग एल्स, सेम आहे. ठीक आहे, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग घेतो, फिरायला समजा तो जातो इकडं, पुढे तो स्वित्झर्लंडला जातो, आपण लोणावळा, त्यातच आपलं स्वित्झर्लंड, तेवढंच. हे फॅक्ट आहे. कोरोनाच्या पहिले नाशिक जिल्ह्याला 150 वर्ष झाले होते, तेव्हा कलेक्टरने एक टीम ठेवली, जसं तुमचं डिजिटल आहे की कुणाचं काय काम आहे. त्यावेळेस मिठाईमध्ये बुधा जिलबीवाला सिलेक्ट झाला होता. सागर स्वीट्स काय जलाराम नव्हते, कारण बुधा रिप्रेझेंट करतो नाशिकला. तसंच नॉनव्हेजमध्ये आपण सिलेक्ट झालो होतो, कारण टुरिझम आपण खूप वाढवलं होतं त्यावेळेस. लोक स्पेशली यायचे हिंदकेसरीला, पण ते करोनामध्ये तो प्रोग्राम बिघडला. आता तुला सांगतो, ते अवॉर्ड बिवॉर्ड हे सगळं पेड आहे. मला दुनियाभरचे फोन येतात, इतक्याला अवॉर्ड आणि हे देतात, शिल्पा शेट्टी देतात, हे देतात, ते देतात. मग काही नको, फुकट असेल तर बोलू. आपण का कुठे जायचं अवॉर्ड घ्यायला, काय करायचं अवॉर्ड. आणि आपण आपलं काम करायचं, आपोआप सगळं ओळखतात. बरोबर आहे, काम प्रामाणिक ठेवलं तर सगळे ओळखतात. हा प्रकार खूप चाललाय. आता मी नवीन नवीन रील्स बघतो, लय भारी रील्स असतात. ते जुन्या काळातले स्कूटर काढायचे, असं फिरायचं, काच
ते कशालाच उद्योग करायचा. ठीक आहे, तुम्ही ड्रॅमॅटिक करता, दॅट इज गुड, ते बॅड नाही, त्यातनं काही सोसायटीला बॅड मेसेज जात नाही. पण प्रत्येकाची एक थिंकिंग, त्याची थिंकिंग तो बरोबर आहे, माझ्या हिशोबाने पण बरोबर आहे, म्हणजे खूपशा गोष्टी आहेत. आणि मटण म्हणाल ना तर महाराष्ट्रात सगळ्यात बेस्ट मटण नाशिक आणि नगरच. छाती डोकं नगर आणि नाशिक. बाकी कुठलं या बरं नाही. त्याचं कारण असं आहे, तुमचा पश्चिम महाराष्ट्र सुजलाम सफलाम आहे. बोकडे हे दुष्काळी भागातलेच भारी लागतात. पण कोल्हापूर जास्त फेमस आहे. नाही, ते कोल्हापूर मुख्य आलं शेवटी ते महाराजांचं एक हे ना, एक तो टच वेगळा आहे कोल्हापूरला, हा, वारसा. असं आहे. आणि सगळ्यात मोठं म्हणजे अंबाबाईचा आशीर्वाद, ते तर आहेच. तो भयानक मोठा आहे, खूप मोठा आहे. म्हणजे कोल्हापूरचे, मी कोल्हापूरला पण जेवलो, त्यावेळेस चांगलं होतं, इकडं पण जेवलो. पण मला वैयक्तिक जे आवडलं तर आपलं नगर आणि नाशिक. पुन्हा बी एवढं खास नाही, मुंबई पण नाही. मुंबईत मच्छी चांगली आहे. एक सांगतो, तू एकदा फिरायला जातो, सपोज तू केरळला गेला, तुला तिकडच्या गोष्टी आवडतात खूप, कारण ते काय आपलं माइंडसेट त्या वातावरणात सेट झालेलं असतं. त्याच गोष्टी इकडे आल्या तू खाशील का? आता पायसम केरळाला खाशील, नाशिकला भेटते, खाल्लंय का तू? नाही जात काय, तो प्रकार आहे. आता मी ज्या राजस्थानला गेलो होतो, लाल मांस खाल्ला. लाल मांस मला खूप आवडलं, खूप आवडलं, कारण वेगळं प्रिपरेशन होतं आणि मजा आली ती खायला. तेच लाल मांस इकडायला मी नाही खाणार. तिथे जसं कल्चर तसं आपण करतो. तसंच म्हणजे आज जर मी काळा मसाला मटण विकतोय ना, मी त्यात माहिती मी तेच विकतो. मी सातारा कोल्हापुरी काला विकू. आता आपल्या ह्याच्यात कोल्हापूरच्या पांढऱ्या रस्स्यात आणि आपल्या पांढऱ्या रस्स्यात चवीत फरक आहे. त्याचं कारण असं आहे की कोल्हापूरचं जे पाणी आहे ते हार्डनेस त्याचं जास्त आणि पीएच व्हॅल्यू जास्त आहे. म्हणजे तू जर कोल्हापूर किंवा सांगलीमध्ये जेवायला गेला, आपण कोणाच्या घरी गेलो, आपल्याकडे आपण एक ग्लास पाणी पिलो तर ते आपण 2 चपात्या खातो. तिकडे एक ग्लास पाणी पिलं ना पोटाला तड बसते, माणूस जेवत नाही, पाणी जड आहे, त्याच्यावर त्यांचे रस्से जड लागतात, भारी लागतात. तसं आपल्याकडे तो फरक पडतो. त्या वातावरणानुसार सुद्धा खूप फरक पडतो. म्हणजे असं नाही, कोल्हापूर छानच आहे, म्हणजे मला आवडतं, सगळे बेस्ट आहे, सगळ्यात चांगलं. आहे. पण आत्ताचा जो ग्राहक वर्ग आहे आपला, तो कसं इंस्टाग्राम रील्स याच्या मार्फत जातो. म्हणजे रील्सवर विश्वास ठेवला जातो, पण जेवणावर नाही. असं का बरं? आता ते काय आहे, ती मानसिकता आहे ऍक्च्युली. आता काय लोक म्हणतात, आता माझ्याकडे होतो इश्यू, साहेब जेवायला गर्दीच नाही. आता गर्दी बघायला आला का जेवायला आला? नाही, मराठी माणूस तेच, म्हणजे तुम्ही दाखवताना वेगळं दाखवता. कशाला तुम्हाला गर्दी दाखवायची? काय गरज आहे गर्दी दाखवायची? काहीच गरज नाही. म्हणजे गर्दी बघूनच यायचं असं काही. हे कसं असतं, एक लॉजिक काय असतं, गर्दीचं बेनिफिट काय असतंय ना, की इकडं माल नेहमी फ्रेश वापरला जातो, माल थांबत नाही. काही ठिकाणी गर्दी नाही, अरे हे केव्हाच आहे, शिळ आहे का काय, तो पण इश्यू असतो. आता प्रत्येक जण तर सांगणार नाही शिळ आहे. शिळ म्हणजे कशाला म्हणतात, 3-4 दिवस जुनं त्याला शिळ म्हणतात. आज शुक्रवारी मटण आणलंय आणि शनिवारी ते शिळ नसतं. आता रविवारला गेलं ते शिळ होतं. एक दिवस पहिल्याने काही फरक पडत नाही. मॅरिनेशनला तेवढा वेळ लागतोच आणि तेवढा द्यायलाच पाहिजे. तुम्हाला जर मटण प्रॉपर करायचं असेल तर मिनिमम मॅरिनेशन आहे तुमचं 8 तासाचं पाहिजे, 8 ते 10 तास मटण किंवा चिकन. तू घरी चिकन जरी आणशील ना, तू ते ट्राय कर. तू सपोज आता उद्या शुक्रवार आहे, रविवारी तू खाणार आहे, तू शनिवारी रात्री आण. काय नाही, मी चिकन क्लीन अप कर, व्यवस्थित कट पीस कर, जाडे मीठ टाक, आलं लसूण पेस्ट टाक, हे सगळं टाक, ठेवून दे फ्रीजमध्ये ओव्हरनाईट रॅप करून, आणि दुसरी अशी बनवायला घे. सुंदर लागतं, खूप सुंदर लागतं. ही फॅक्ट आहे, मॅरिनेशन प्रोसेस पाहिजेलच. पण तरी ग्राहक वर्गाला समजतं ते का, म्हणजे जे प्रॉपर नॉनव्हेज खातात, पण त्यांना कळतं का हे कधी आणलेलं आहे, त्यांना ते कळतच. आणि फ्रीजमध्ये असलं ना, आता आम्ही फ्रीजमध्ये ठेवू नाईकला, फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आमची पद्धत काय, सपोज आमचा बोकड एक 12 किलोचा आहे फर्स्ट ऑफ ऑल, तर त्यातनं आम्ही सपोज ठरवलं की सकाळी आपल्याला 4 किलो बनवायचं, 4 किलो बनवून संपला, विषय संपला. कारण दुपारी जेवायला गर्दी कमी असते, मग संध्याकाळी बाकीचं आम्ही 8 किलो बनवून घेतो. काय तेच आहे ना, त्या पद्धतीत करतो काम. आणि हॉटेल व्यवसायामध्ये सर्वात जास्त पैसा कुठे जातो, पण तो कधीच कोणाला दिसत नाही? लिकेजेस.
लिकेजेस. तुमचा जर SOPs नसल तिकडे तुम्ही संपले. आता माझ्या हॉटेलला जर माझा मुलगा संभव असेल, संभव किंवा जान्हवी, संभवला पापलेट खूप आवडतो. संभवनी पापलेट जरी मागितलं ना, केवटी मारल्याशिवाय पापलेट किचनमधनं बाहेर निघत नाही. मी स्वतः माझ्या हॉटेलला जेवलो तर मी बिल भरतो. फक्त फरक एवढा आहे, माझं सेव्हिंग अकाउंटमधनं माझ्या करंटमध्ये जातात. नाही तर असं जर मी केलं नाही, मी तर मोजत नाही किती वेळा जेवतो मी, किती वेळा नाही. मग अशा वेळेस तुमचा जर स्टाफ जर प्रामाणिक नसेल, तो जर खाऊन गेला तर तुम्हाला काय कळणार? ते तर आहेच. त्याच्यामुळे तुम्ही जरी तुमच्याकडे जेवत असलं, यू हॅव टू पे. पाण्याची बाटली का असे ना, म्हणजे आता ठाण्याला मी गेलो, पाण्याच्या बाटल्या मला लागतात, तिकडे पाणी नाही. 2 बॉटल्स घेतो मी, त्याचं बिलिंग करून देतो. जे बिलिंग येते 31 रुपीज प्लस GST 33, 33 आणि 66 रुपये. मग आता संपलं. ते 66 परत माझ्याकडेच येणार आहे. फक्त निखिल पालन हिंदकेसरी जातात, हिंदकेसरीनं परत निखिल पालन जातात. पण प्रत्येक हॉटेल मालकाने हे केलंच पाहिजे. 100% गेलं पाहिजे. वाईट काहीच नाही. तुमचे पाहुण्याला तुम्हाला बिल नाही घ्यायचं ना, नका घेऊ, पण तुम्ही स्वतः भरा. पण तुम्ही डिस्काउंट देता, का डिस्काउंट दिलं हे पण सांगा. म्हणजे मटेरियल तुमचं मोजून वापरून सगळं पाहिजे प्रॉपर. म्हणजे आमच्या इकडे सगळं पॅकिंगमध्येच असतं, ते आम्हाला तर लॉसेस येतच नाही, अजिबात येत नाही लॉसेस. स्टाफला जेवण ठरलेलं आहे. सकाळी नाश्ता, दुपारी वरण भात, भाजी चपाती, इतर बाई कधी अंडा करी असते, कधी फिश असतं, कधी मटन असतं. आणि स्टाफला सुद्धा आम्ही जे मटन चिकन देतो आमच्या ह्याच्यातलं देत नाही, ते बाहेरनं आणतात. भले ते रिटेलमध्ये थोडं महाग का जाईना, आणा, बनवा आणि खा. सोपी पद्धत. स्टाफ खूप जपायला लागतो, खूप पोटच्या पोरासारखा. आणि जर अचानक जर समजा एखादा स्टाफ जर चालू रेस्टॉरंटमध्ये जर निघून गेला तर रेस्टॉरंट काही फरक वगैरे पडतो का? रेस्टॉरंटला ताण पडतो, पण त्या माणसाला मी पगार देत नाही, स्पष्ट बोलतो. पण त्याच्यावरती एक जबाबदारी आहे. तुम्हाला जर काम सोडून द्यायचं असेल ना, तुम्ही 1 महिन्या पहिले सांगा की साहेब मी पुढच्या महिन्यापासून कामाला नाही, तुम्ही तोपर्यंत माणूस बघा. काय काय नालायकपणा काय करता माहिती का, दुसरीकडे काम बघून ठेवलं ना, आपलं काम सोडून पळून जातं. मग त्याचे किती बी पैसे दिवसभर मी 1 रुपया सुद्धा देत नाही. न सांगता गेला तर मी 1 रुपया सुद्धा देत नाही. त्यात माझ्या इकडे नियम असा आहे की कुणाचं लग्न आहे किंवा कोणी आजारी आहे, वॉट एव्हर जे काय, त्यांनी मला सांगितलं सर मला 20,000 रुपये खर्च आहे हॉस्पिटलला. बरं ठीक आहे, काय पैसे लागतात. मग किती? 10,000. तुझे 10,000 देतं, मी 10,000 देतो. त्याचे नसेल तर मी देत नाही. जर तूच तुझ्या आई बापासाठी पैसे नाही जपू शकत तर मी कशाला देऊ? सिंपल नियम आहे माझा. नाही देत मी, अजिबात देत नाही. काय काय स्टाफिंग असे, हमारा ड्युटी कितना घंटा आहे. अरे जर तुला दुपारचं काम नाही, आराम केलं तर तेवढं लक्ष दिलंच पाहिजे. आणि हॉटेलचा स्टाफ सगळ्यात सुखी आहे. त्यांचा राहायचा खर्च आम्ही करतो, खायचा खर्च आम्ही करतो. फक्त त्यांना खर्च साबणाचा आहे, बाकी काहीच नाही. म्हणजे त्यांचे युनिफॉर्म सुद्धा आम्ही धुवून देतो, लॉन्ड्रीमध्ये जातात युनिफॉर्म्स, ते पैसे आम्ही भरतो. त्याला खर्च काय वैयक्तिक कोणतंच नाही, तर त्याचे सगळे पैसे बाजूला पाडतात. स्टाफ पळवणं प्रकार तर लय जोरात चालतो, लय जोरात चालतो. आमचा एक पोरगा एकाने पळवला होता, तो जेवायला यायचा व्यक्ती. आता माझ्याकडे कसं आहे की शेफ पण जातो वाढायला, सगळे सर्व्हिसला होता. त्यांनी त्याला विचारलं किती पगार आहे. हा हेल्पर होता. ह्याला किती पगार होता का त्यास? 1,000 रुपये पगार होता. त्यांनी सांगितलं मला साहेब 35,000 येतो, 40 असेल तर येतो. पण ये, कारण तो नेहमी जेवायचा. तिने मला सांगितलं मला जमणार नाही, माझ्या घरी प्रॉब्लेम आहे, ते खोटे नाटक मला कळून चुक. ठीक आहे जा म्हणलं. तो गेला तिकडं. तोच माणूस माझ्याकडे मटण बनवायचा, त्याकडे ती टेस्टच येत नव्हती. वैतागला. जिकडे 16,000 होता त्यांनी 40,000 सांगितले. त्यांनी लगेच ऍडव्हान्स दिला 40,000. आता 40,000 दिले, तिची गेली गुंतून. जग म्हणून काम करायची वेळ आली. नंतर तो परत 1 महिन्याने आला, नाही माझ्या घरचं 16,000. म्हणलं झाली हौस, कुठे गेला होता मला माहिती. आता म्हणलं मी तुला 14 देईल. शिक्षाही मिळालीच पाहिजे. बरोबर आहे. आला मग तो व्यक्ती म्हणजे शिडासा कसं तुम्ही या माणसाला एवढं लगन बोललो 16,000 रुपये देते म्हणलं मी त्याला. तुला कळत नाही दुसऱ्याचा माणूस पळवतो. लागतंय त्यानेच मटण बनवलं म्हणलं, म्हणजे माझ्याकडे टेस्टच नाही. पण ह्याला सगळ्या गोष्टींना
सगळ्यात मेन रिझन आहे ज्योती फुले. कारण सगळं प्रमाण सेट केलेलं आहे, बाकी काहीच नाही. मटेरियल गेलं माझं काम, बनवणं तिचं काम. अशा सगळ्या गमती आहेत. आज सिलेंडरची बंदी खूप झाली, अचानक सिलेंडर मिळणं बंद झालं तर लोक हॉटेल बंद ठेवावे लागले. तर मग याचा विषय कसा होता, म्हणजे सिच्युएशन आता ते काय तुम्हाला सांगू का, की तुम्ही टेक्नॉलॉजीचा वापर केला पाहिजे. ठीक आहे, सिलेंडरचा जे इश्यू झाला, युद्ध तर चालू झालं होतं, त्यावेळेस तुम्ही इंडक्शनचा प्रयोग का नाही केला? इंडक्शन मध्ये एक रेसिडेन्शियल येतं, एक कमर्शियल येतं. त्याच्यात तुम्ही टेम्परेचर सेट करा. इंडक्शनला काही इंडक्शनचे भांडे वगैरे नसतात, फक्त फ्लॅट सरफेस पाहिजे. काही कमर्शियल इंडक्शन्सला तुमचे ॲल्युमिनियम वेसल्स चालत नाही, म्हणजे तुम्हाला स्टील घेणं आलं, तुमचे भांडे ॲल्युमिनियमचे होते, इंडक्शनवरती चालत नाही. आज जसं माझे पातेले काय जे काय बॉइलिंगचं काम आहे, आता आमच्याकडे तंदूर आहे, तंदूरवरती आमचं बॉइलिंगचं काम होऊन जातं, मटन चिकनचं वॉटर जे काय ते त्याचं काम होऊन जातं. बाकी पोर्शन्स आम्ही इंडक्शनवर होतं आणि सुंदर काम होतं. मी जवळ 9 इंडक्शन आणलेत. मच्छी सुद्धा आमची इंडक्शनवर निघते. ते कोळशाची शेगडी, आता जी तुम्ही कोळशाची शेगडी बघताय ना ती फॅनवाली, ही मी 20 वर्षापूर्वीच बनवली होती. 12 वोल्टची ड्राय बॅटरी, 3 इंचाचा फॅन, अँकरचा पेंटा स्विच, बाकी काही नाही त्याच्यात. म्हणजे ती जी आम्ही शेगडी बनवली होती, तो फॅन, त्याला एक पाईप वेल्ड केला होता. तो पाईप होता साधारण एक 30 mm डायमीटरचा गोल, मधला पाईप 80 mm टाकला होता, रॉकेलचा बॉल टाकला होता, वरती कढई ठेवली होती, आपल्या भोरपट्टीत आणली तिकडे, तिला होल्स मारले होते, त्यात कोळसा टाकला होता. हा रॉकेलचा बॉल पेटवला, हवा चालू केली की कोळसा पेटायचा, पण कोळसा भांडे ठेवलं, झाला विषय. हे मी 20 वर्षापूर्वी बनवलेली आहे शेगडी. ही पण कोणासाठी बनवली होती, की जे चहावाले त्या रॉकेलचं जे प्रमाण होतं ते टाळण्यासाठी. सिंपल. आणि बॅटरी रिचार्जेबल होती. हे 20 वर्षापूर्वी. आता काय झालं, इंडक्शन म्हणून सगळीकडे ते अमेझॉनने 1 लाख इंडक्शन विकले आणि किमती वाढवल्या. आपल्या इकडे कसं आहे का, मेलेल्या टाळूचं लोणी खाणं. आता अजून एक आपण रेस्टॉरंट चालू करतोय, गजानन मी मनीष मीटिंगला होतो. तो म्हणे साहेब गॅस नाहीये, काम कसं होईल, तुम्ही भाडे कुठून द्याल? गजानन म्हणे गॅसचा भाड्याचा काय संबंध आहे, आम्ही काम करणारे विषय संपला. तो कॉल आमचा आहे कसं काम करायचं, तो विषय तुम्ही सोडून द्या. मनीष म्हणे काय अडचण नाही, होऊन जाईल. कारण ते दोघं इंडक्शनवरती काम करतात, मी गॅसवरती करत होतो. त्यांच्यावर मला कळलं, आता मी नाशिकला हिला गॅसचा प्रॉब्लेम आहे, हिला मी दिलं इंडक्शन आणून, 2 कमर्शियल, 1 तवा आणि 3, 4 इंडक्शन झालं काम. तंदुरीच्याकडे आहे, बॉइलिंगचं काम होऊन जातं. चपात्याचा दण किती, तंदूर मोठा तवा मारून चपात्या आणून गेली. आता ती पण तवा भट्टी आणून दिली, भाकऱ्या होतं, सगळं होतं. तुम्ही ते कोळसा ठेवायचा आणि ते डब्बे लावायचे आणि त्या डिझेल भट्ट्या आणायच्या, काहीच गरज नाही. आणि गॅस आणि इंडक्शन एकसारखेच पैसे लागतात, काही फरक नाहीये. वेळ जातो थोडासा वेळ, कारण फ्लेम तुम्ही कमी जास्त करतू शकता, फास्ट होतं. ह्याच्यामध्ये एकदा इंडक्शन तुमचं हिट झालं की काम होऊन जातं, पण तेवढा वेळ तुम्ही घेतातच, होऊन जातं काम. फक्त प्रिपेरेशन तुमचं प्रॉपर पाहिजे. जर तुमचं प्रिपरेशन प्रॉपर असेल तर काम होऊन जातं, नाही तर मग अडचणीचं. बेसिक स्टार्ट पासून चालू केलं तर गंमत होती, मग त्यांनी काही फरक पडत नाही. उद्या समजा गॅस कायमचा बंद झाला, मग हॉटेल बंद होणार आहे का? नाही, काही तर काही करावंच लागणार आहे. काहीतरी मार्ग काढण्याच आहे ना. सरपंच भेटतच आहे ना. सरपंच काय आलं, फक्त 810 रुपये झालं, 12 रुपये झालं, ह्याच्या पुढे काय होणार आहे? सरपंचाला जे तुमचा धूर आला, परत ते आलं. पण त्याचा वापर कुठे काय, क्लोज रेस्टॉरंटला नाही करू शकत, ओपनला तुम्ही वापरा, काय अडचण नाही. पण त्यातही सरपंच कोणतं घ्यायचं ते पण महत्वाचं आहे. जे पहिलेचे काही कोणतं शिवबाबू वापरायचे ना, शिवबाबू आणते ज्याचा कोळसा पडायचा. आता कोणते लाकडं वापरते, सगळं चाललंय. तरी हॉटेल सिंगल सोर्सवरच डिपेंड आहे, म्हणजे बॅकअप ठेवतच नाही बॅकअप का? मेंटॅलिटी. बॅकअप जाऊन दे, कॉलेज रोडचं हॉटेलवाला नाशिक रोडला उघडत नाही, नको आपलं बरं, आपला धंदा सेक्टी एवढा घालला होतो. ती मेंटॅलिटी नाही आहे. तुम्ही पहिले का नाही सुविधा करून ठेवली ज्या दिवशी आलो, तुम्ही ट्रायल एरर का नाही केल्या या गोष्टींच्या? ट्रायल एरर करायला काही अडचण नाही ना.
ट्रायल केली पाहिजे ना आपण, भले घेऊ न घेऊ, माहिती तर पाहिजे. आता बिचाऱ्यांचं काही, आता तुम्हाला सांगतो आपण कुठे नाश्ता करतो, श्री दत्त स्नॅक्स पडग्या वेळेला सगळं काम इंडक्शन वरती, सगळं फ्राईंग पासून सगळं विदाऊट एलपीजी तो माणूस काम करतो गेले कित्येक वर्ष, आणि प्रॉपर टेस्ट आहे. मग तुमचा भाजणीचा थालीपीठ असो का मिसळ असो का बटाटा खूप सुंदर बनवतो तो. हे समोर उदाहरण, कारण मी तेव्हा पाहिलं होतं त्याचं काम. मी ज्या कुठे जेवायला जातो ना, जे ओपन किचन असलं, मी 2 मिनिटं तेव्हा माझ्या डोक्यात आलं. पण त्यातही तुला सांगतो आता समोसा बिमोसांचे तर इतके भारी इक्विपमेंट आलेले आहे की याच्यामध्ये तुमचं प्रोडक्ट तयार झालं, तळल्यानंतर ते आपोआप वरती येतं. एकदा इंडक्शनला मेन करतो, फ्राईंगला तुम्ही एकदा टेम्परेचर सेट केलं ना, मग तुमचा कलर टोन एक राहतो आणि टेस्ट पण एक येतो, क्रिस्पीनेस एक येतो. त्याचा एक बेनिफिट आहे. तू असे बटाटे वडे काढ, वेगवेगळ्या रंगाचे येतात लाईक दॅट, पण इंडक्शन मध्ये एकच सिंगल टोन, ते मेन आहे. तुमच्या अनुभवातून हॉटेल व्यवसायामध्ये येण्यासाठी काय कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहे, म्हणजे पैसा, लोक की स्ट्रॅटेजी? पैसे तर लागतात भाई, पैशाशिवाय काहीच नाही. पैसे लागतात मेन. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला काय विकायचंय हे तुम्हाला माहिती पाहिजे आणि का विकायचंय. हा विकतो म्हणून आपण विकायचं नाही. लोकांनी आपल्याकडे जेवायला काय यावं. जसं तुम्हाला प्रश्न विचारला, लोकेशन. मी ज्या मखमलातला काय केलं, पैसे नव्हते, लोकेशन नीट केलं, आलं मी सिटीमध्ये. म्हणजे जेव्हा मी मखमलातला काम करत होतो, आज 20,000 स्क्वेअर फूट जागा, म्हणजे असा भव्य दव्य असा राजमहल वाटायचा भारी, एवढे मुलं काम करतात, एवढे लोक. पण ज्या दिवशी मी मुंबईला गेलो, जिकडे 60 लोकांची सिटिंग आणि माझी 500ची सिटिंग, आमच्या दोघांचा रेव्हेन्यू एकसारखा निघाला. कारण तिकडे रोटेशन्स आहेत. तुम्हाला काय प्रॉडक्ट विकायचं आहे त्याचा पूर्ण अभ्यास तुमचा पाहिजे. या तर हॉटेलला जाऊन फायदा नाहीये. ते प्रॉडक्टमध्ये तुम्ही काय काय कसं चेंजेस करता, काय केल्यावरती काय होतं, काय केल्यावरती काय होतं, काय केल्यावरती काय होतं. त्याच्यानंतर तुम्ही चालू करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की तुमचा ओपनिंग इव्हेंट हा मोठा पाहिजे. ओपनिंग इव्हेंट तुम्ही जेवढा मोठा कराल तेवढं लोकांना कळतं, तुम्ही तुमचे प्रॉडक्ट डिस्प्ले करा. मार्केटिंग तेव्हाच होणार. आज तू माझा मित्र आहे, मी तुला बळजबरी बोलल जेवायला, तुला आवडलं तर तू येशील, नाही आवडलं तर तू कशाला येशील. नाही ना. आता माझ्या मित्रांनी आपले पहिले किती यायचे, माझे दोस्त सगळे दारू पितात सगळ्या, आणि माझ्याकडे दारू प्यायला अलाउड नाही. ते सुरुवातीला त्यांनी मला सपोर्ट केला, त्यांनी एक सपोर्ट केला. आमच्या रमेश काकांनी खूप सपोर्ट केला मला. म्हणजे रमेश काकांनी त्याचा जो ग्रुप आहे, म्हणजे एक त्याचा निवेकचा ग्रुप वेगळा आहे, गावातला ग्रुप वेगळा, असे 3-4 ग्रुप्स आहे, काही कॉलेजचा किंवा व्यवसाय ग्रुप. तो दरवेळेस 16 जण घेऊन यायचा आणि 2 मोठ्या थाळ्या घ्यायचा. आठवड्यातनं रमेश काका 3-4 वेळा यायचा. म्हणजे त्यांनी मला मदत अशी केली, या चला जेवायला जायचं निखिलकडे, मोठी थाळी खायची, चला निखिलकडे मोठी थाळी, असं त्यांनी मला सपोर्ट केला. जोपर्यंत माझ्याकडे अनोळखी गिऱ्हाईक येत नव्हतं. ज्या दिवशी माझ्याकडे अनोळखी गिऱ्हाईक चालू त्या दिवशी असणार रमेश काका माझ्याकडे जेवायला येत नाही. फॅक्ट आहे. त्यांनी कधी मला फोन केला नाही की तू मच्छी कुठून आणतो, काय भाव आहे ती मला पाठव, कधीच नाही. समीरनी पण नाही किंवा त्यांनी नाही, की आमच्या नितीननी पण नाही, तिच्या भावाने किंवा ओंकारनी पण नाही, कधीच नाही, चुकून सुद्धा नाही. जे आहे तो त्याचं करतो. मग त्यांनी मला सपोर्ट खूप केला. ओंकारनी पण खूप मदत केली मला, खूप. आपल्या घरच्या माणसांनीच आपल्याला जास्त सपोर्ट दिला तर माणूस पुढे जाईल, लवकर ग्रो होतो, फास्ट ग्रो होतो. म्हणजे तितका आत्मविश्वास आपल्या स्वतःच्या मनात तयार होतो का आपण जाऊ शकतो पुढं. तर आपल्या 100% जातं. आणि तुमचं हेल्पिंग नेचर पाहिजे. महत्वाची गोष्ट ही आहे, हेल्पिंग नेचर पाहिजे. आता परवाच एक हिच्याकडे कोणते जेवायला आले होते. मी चहा पितो आपल्या कॉलेज रोडला, मला सकाळची सवय 2च्या, मी कधी कधी चहा पित नाही, बाहेर चहा पितो, चकाट्या मारायला लागतात आपल्याला, गप्पा लागतात. एक जण असाच भेटला, धुळ्याकडचा होता. आता माझं त्याचं काय बोलणं आलं मला आठवत नाही. तो म्हणे असं असं सर, त्यांनी पाहिजे, म्हणलं बंद काय घाले रिकामे उद्योग करतो म्हणलं. म्हणजे त्यांनी सांगितलं काय परी, म्हणलं असं नाही, तू नुकसानच जातोय, बसून घे शांत. तर नाही ठीक आहे. आता ही गोष्ट झाली 5 वर्षापूर्वी. 5 वर्षांनी तो हिला बोला मला सर भेटले होते, त्यांनी मला खूप चांगला सल्ला दिला. कधी तुला हे व्यवसायात यायचं असेल कधी सांग, आम्ही पूर्ण वेळ उघड आहे.
पूर्ण आमचे दरवाजे उघडे आहेत, पण तुला सांगतो व्यवसायात आल्या सगळं सोडायला लागतं बरं का. तुम्हाला जर सक्सेस करायचं असेल तर कम्फर्ट झोन सोडणं खूप गरजेचं आहे. आदित्य, मी माझ्या आयुष्यात कधी पीक आणलेलं नाही, मला गिरणी माहीत नाही, पण मग आज मी एक चांगलं काम करणारा हॉटेल व्यावसायिक आहे. प्रयत्न करत आहे, परमेश्वर यश देणार. ते तर आहे प्रयत्नार्थी परमेश्वर. तर सांगू का, आपलं जे हिंद केसरी आहे ना, हे भारतभर नाही तर आपण भारताच्या बाहेर पण लवकरात लवकर नेणार. आणि त्यात हे टीमवर्क आहे. म्हणजे उद्या तुम्हाला वाटलं तुम्ही पण मला जॉईन करा, आपलं सगळ्यांना वेलकम आहे. पण सगळ्यांना मग गदा सोडायला लागतं बरं का. हां, त्याची तयारी पाहिजे. सर इकडे जायचं आणि हे बोलवलं आणि बायकोने बोलवलं, काय बायका बिकला एकदम स्पष्ट बोलतो. सगळं सॅक्रिफाईस करायचं आणि 100% फळ मिळतं. अन्नपूर्णा आली की लक्ष्मी येते. माझ्याकडे अन्नपूर्णा आहे, लक्ष्मी येते. लक्ष्मीचं काही टेन्शन नाही. अन्नपूर्णा आलं की बस झालं. नक्कीच, म्हणजे की तुमची मेहनत आहे तेवढं त्यांचाही सपोर्ट आहे, त्याच्यामुळे आज तुम्ही इथे. माझं बॅकबोन तीच आहे. आज जे मला जॉईन होतात ते पण आहे, त्यांचाही सिंहाचा वाटा आहे. जे आहे आणि जो काम करतो करतो, जो नाही करत नाही करत. आज आमचा संकेत पण चांगलं काम करतोय, सौरभ पण खूप सुंदर काम करतोय. खरं का म्हणजे दोघं अभ्यासू मुलं आहेत. हे जिद्द नाही सोडली त्यांनी बिचाऱ्यांनी. गजानन पण आहे, मनीष पण आहे, असं एक एक वाढत चाललंय. शेवटी टीमवर्क कुठेतरी योग होता म्हणून एवढं जमलं. जेवढं पुढे जाता येईल तेवढं जायचं. नक्की सर, आमच्या शुभेच्छाही तुमच्यासोबत आहेच का तुम्ही येत्या 5 वर्षात हिंदकेसरी खूप उंचावर नेऊन ठेवशाल. आणि सर तुमची जर्नी, तुमचं मार्गदर्शन माझ्यासाठी नाही तर आमचे जे श्रोते बघताय आपल्याला त्यांच्यासाठी प्रेरणादायी नक्कीच ठरेल. आणि या हॉटेल व्यवसायात येण्यासाठी त्यांना नक्कीच फायदेशीर राहील सगळ्या गोष्टी. खूप खूप धन्यवाद सर, तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल आणि आमच्या मंचावर आल्याबद्दल सर. मित्रांनो, मी जे काही तुम्हाला बोललो ना ते काही स्क्रिप्टेड नव्हतं, स्पष्ट सरळ आयुष्य सांगितलेलं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, फूड व्यवसायाचं म्हणजे मोकार पैसा नाही आहे, मोकार मेहनत आहे. म्हणजे एक वाक्य लक्षात ठेवा, दिवसाचं घुपाडून रात्रीचा वाटा वागवलं, ती तयारी असेल तर या. आणि कुठलीही अडचण असली कुठलीही, तर माझ्याकडे बिंदास या, मी तुम्हाला नक्की त्याच्यामध्ये सहकार्य करेल. एक खारीचा वाटा म्हणून निसंकोचपणे या, जेवढं करता येईल तेवढं करा. बस तुमचं पुण्य मिळालं, माझ्या पोरांना आशीर्वाद मिळाले, अजून काही नको मला. तेवढंच. धन्यवाद.